नमस्कार. आज मला आमचे ज्योतिष चॅनल सुरू करताना अत्यंत आनंद होतो आहे. ज्योतिष चर्चा असं या चॅनलचं नाव राहणार आहे आणि ह्या चॅनलच्या उद्घाटनामध्ये माझे गुरु आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान, नागपूरच नाही तर नागपुराच्या बाहेरसुद्धा देश विदेशातून ज्यांच्याकडे शिष्य येतात शिकायला आणि जे शिकवतात, ज्यांचे अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, लघु पाराशरी आणि भावार्थ रत्नाकरवर ज्यांनी टीका केलेली आहे, तसंच वैदिक ज्योतिष एक रहस्योद्घाटन याचं हिंदी आणि इंग्रजी अशा 2 भाषांमध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे, असे विद्वान ज्योतिषी आणि आमचे आदरणीय आचार्य श्री चंद्रशेखर शर्मा सर येथे अतिथी म्हणून लाभले आहेत. हे अत्यंत प्रसन्नतेचं कारण आहे आणि आज यांच्याच तोंडून आपण अनेक मूल्यवान सूत्र ऐकणार आहोत, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेणार आहोत. त्यामुळे आता यापुढेही असेच अनेक कार्यक्रम सुरू राहतील आणि या चॅनलवर मी पोस्ट करत राहील. त्यासाठी मला गुरुजनांचा आशीर्वाद मिळतो आहे, हे माझं अहोभाग्य मी समजते. आणि आज आपण जे सूत्र असतात, ज्योतिषांसाठी काय महत्त्वाचं असतं, फलादेश. तर फलादेशाचे अनेक तंत्र असतात आणि ते तंत्र प्रत्येक ज्योतिषी जे असतात ते आपल्या अध्ययनातून करत असतात. आणि आज मी ज्यांना काका म्हणते, काकांनी वयाच्या 8व्या वर्षापासून ज्योतिषाचं अध्ययन सुरू केलेलं आहे. म्हणजे आज त्यांना कितीतरी अनुभव आहे आणि अनुभवाशिवाय हे सूत्र किंवा हे सगळं फलित होताना कसं असतं याचं आकलन होत नसतं. आणि ज्यांचा अनुभव जास्त असतो तेच आपल्याला सांगू शकत असतात. त्यामुळे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे काका आज उपस्थित आहेत. तसंच आपण लघु पाराशरी ह्या ग्रंथाचा आपण इथे थोडासा आढावा घेणार आहोत त्यांच्या मार्गदर्शनाच्या द्वारे. कारण आपल्याला त्यातील जे 42 सूत्र म्हणतात, लघु जरी असलं तरी त्याला लघुमधून प्रवेश करून ते त्याचं विशाल आणि व्यापक स्वरूप कसं असू शकतं याची कल्पना आपल्याला त्यांच्याशी बोलल्यानंतरच येईल. तेव्हा आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया ह्या सगळ्या ज्योतिषाच्या फलादेश तंत्राबद्दल. आणि त्यामध्ये 5 अध्याय आहेत. आपण महादशाचा अध्याय म्हणून दशाध्यायावरच, म्हणजे दशा ज्या फलित होतात त्याबद्दलच जास्त यामध्ये उल्लेख आहे लघु पाराशरीमध्ये. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की लघु पाराशरीच्या अध्ययनाशिवाय फलादेश जो असतो तो अपूर्ण राहू शकतो, एवढं महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येक सूत्र जे आहे ते अत्यंत अमूल्य आहे आणि त्याचं आकलन होणं हे सुद्धा कठीण असतं. ते अशा विद्वानांकडूनच जाणून घ्यायला पाहिजे. काका, आपलं खूप खूप स्वागत आहे. आपला प्रणाम. ज्योतिष हा विषय तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्याचा अभ्यास करता आणि ते मूलतः एक शास्त्र आहे. त्याचा जेव्हा आपण प्रयोग करतो तेव्हा त्यात काही भाग एका रीतीने कलाही येते, पण त्याला मी कलेपेक्षा म्हणतो की ज्योतिषाने स्वतः आपला विवेकही वापरायचा असतो. अनेक ठिकाणी अनेक रीतीने ज्योतिषाचे श्लोक जे लिहिलेले असतात, एक तर ती संस्कृत भाषा आहे, त्याच्यामध्ये ती क्षिप्र भाषा आहे, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये ब्रेव्हिटी म्हणू शकतो, की एका शब्दामध्ये अनेक अर्थ निघतात. एकाच जसं पाणी या शब्दासाठी साधारण 100 ते 150 वेगवेगळे शब्द आहेत. हे वेगवेगळ्या वेळी ऋषींनी का वापरले बा, यावेळेला अमुकच का पाण्याचं नाव घेतलं, कधी अंबूज का म्हणतात, कधी समुद्राला जलधी का म्हणतात, कधी रत्नाकर का, याचा थोडासा विचार जर ज्योतिषांनी केला तर चांगलं आहे. त्यातून काही आपल्याला अर्थ मिळतो. दुसरं असं की फलादेश करताना पहिल्यांदा तर इच्छा अशी असायला पाहिजे की जो जातक आलेला आहे आपल्याकडे तो काहीतरी त्रास आहे म्हणून येतो. वैद्यासारखा किंवा डॉक्टरसारखा माणूस त्रास असल्याशिवाय काही ज्योतिषाकडे जात नाही. जे सहज एक करमणूक म्हणून येतात त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायचं कारण नाही, परंतु सहसा लोक काही ना काही त्रास आहे म्हणून येतात. तुमची जर इच्छा त्याला मदत करायची असेल ना, तर कित्येकदा असाही अनुभव येईल की तुम्ही दुसराच कुंडली पाहून त्याला बरोबर सांगू शकता. कारण ते जे बोलतो ते ज्योतिषाला कित्येकदा असा अभिमान होतो की माझ्या ज्ञानापायी मी सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की त्या माणसाची वेळ आलेली असते, परमेश्वर तुमच्या तोंडून त्याला काहीतरी मार्गदर्शन करतो. आणि काही काही गोष्टी अशा आहेत की पहा, म्हणजे कमीत कमी मी असा विचार करतो की आम्ही कित्येकदा ॲक्युरसी ऑफ टाईम, अगदी मिली सेकंडमध्ये वेळ जन्माचा बरोबर नसला तर अमुक होतो वगैरे असं जेव्हा आपण म्हणतो, जेव्हा चुकतो आपण,
तर त्याच्यापेक्षा आपली काय चूक झाली हे पाहणं जास्त चांगलं आहे. प्रामाणिकपणे. त्याचं कारण असं की आयनवंश नावाचा प्रकार आहे, आपल्याला माहिती आहे की अनेक प्रकारचे आयनवंश आहे. डॉक्टर रामनचा आयनवंश वेगळा आहे, लाहिरींचा वेगळा आहे. चित्रपक्षीय तर सहसा वापरला जातो लाहिरी, ट्रॅडिशनल लाहिरी ज्याला आपण म्हणतो. मग कोणी पुष्य नक्षत्रावरून देखील करतात, नरसिंहरावजींनी तसा केलेला आहे. आणि मग चंद्रहरी नावाचा एक आयनवंश आहे. असे अनेक आयनवंश आहे. ह्या आयनवंशाच्या बदलामुळे देखील तुमच्या लग्नाच्या डिग्रीज बदलू शकतात. लग्नाचे अंश बदलतात, चंद्राचे अंश बदलतात, दशा बदलते. लग्न इटसेल्फ जे आहे ते तुम्हाला जन्म ज्या वेळेला होतो त्यावेळेला पूर्व क्षितिजावर उदित राशी हा त्याचा आधार आहे. आता पंचायत अशी की जातकाचा जन्म कशाला म्हणायचं याच्याबद्दल दुमत आहे. नंतर सूर्योदय कशाला म्हणायचं याच्यावर दुमत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण अगदी मी अतिसूक्ष्म वगैरे करायचा प्रयत्न करतो असं करण्याच्यापेक्षा पहिल्यांदा लग्न जे आहे ते तरी निश्चित करून घ्यावं. कारण लग्न हे त्या जातकाचं व्यक्तित्व आहे. हे लग्न व्यवस्थित झालं नाही तर पुढचा सर्व आपला फलादेश चुकीचा होतो. कारण जेवढे 12 भाव आहेत त्यातला लग्न हा भाव तर त्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व आहे, त्याची बुद्धी आहे, त्याचं सर्वच आहे. आपण पाहाल त्याच्यावर सुख दुःख सर्व काही लग्नातून पाहावं असं म्हटलं आहे. आणि मग सुख स्पेसिफिकली चतुर्थातून पाहावं असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे वाचताना व्यवस्थित वाचा. आणि हे बाकीचे जे भाव आहेत हे त्या जातकाच्या दृष्टीतून आहेत. म्हणजे चतुर्थ समजा आपल्याला माहिती आहे चतुर्थ भाव साधारण मातेसाठी किंवा आपल्या स्वतःच्या घरासाठी, आपल्या मायभूमीसाठी आपण पाहतो. आता होऊ शकतं की जातकाला आपली आई तापट आहे असं वाटू शकतं, त्याच्या भावाला नाही वाटणार. कारण दोघांचा जन्म वेगळ्या वेळ झाला आहे, त्याच्यामुळे त्यांचं लग्न वेगळं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या चतुर्थ भावामध्ये वेगळा ग्रह बसलेला आहे. तर पहिल्यांदा हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की काहींना कितीही समजा प्राप्ती झाली तरी मला अजून पैसे पर्याप्त मिळाले नाही असं म्हणू शकतो जातक. हा जातकाचा प्रश्न आहे. पण जेव्हा ज्योतिषी त्याला पाहतो तेव्हा त्याने जातकाला विसरून जावं त्यावेळेला जेव्हा तो आपला राशीचक्र पाहतो. नाही तर काय होतं की हा बा मर्सिडीज बेन्झमधून आला आहे त्याच्यामुळे हा बा धनाढ्य असेलच हे समजायची काही जरूर नाही. तुम्हाला जो काही तो त्याचं राशीचक्र जे आहे ते सांगेल काय आहे ना. होऊ शकतं की त्यांनी इन्स्टॉलमेंटवर घेतले असेल, ते पैसे भरले नसतील आणि मागे उभा असेल माणूस ती गाडी घेऊन जायला. तुम्हाला तो तुमचा प्रकार नाही आहे. त्याचा प्रश्न काय विचारावा, त्याला काय त्रास आहे हे विचारावं. त्याच्यामुळे तुम्ही भावावर आपलं लक्ष केंद्रित करू शकता. जोपर्यंत कुठल्या भावाबद्दल आपण पाहतो हे माहीत नाही तोपर्यंत सांगणं आपलं विफल होतं अनेकदा. आणि त्याच्यामुळे खासकर नवीन जे ज्योतिषी आहेत त्यांना विचारांना आपल्या शास्त्रावर विश्वास वाटेल असा होतो. बरोबर. त्याच्यावेळी पहिल्यांदा भाव विचारावा. एक असं श्लोक आहे, इंदू सर्वत्र बीजाभो. इंदू म्हणजे चंद्र, हे सर्व गोष्टींचं बीज आहे. याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यात कर्माचा संबंध कुठे येतो तेच मी थोडंफार तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती आहे, आपण विद्वान आहात, परंतु तरी देखील माझ्यावर वयाने लहान आहात त्याच्यामुळे सांगणं माझं काम आहे ना. तर इंदू सर्वत्र बीजाभो लग्नमच कुसुमप्रभ. म्हणजे एक संकल्पना अशी केली आहे की एक झाड आहे, त्याला फळं वगैरे लागणार आहेत आणि त्या फळाचा आपल्याला रस काढायचा आहे. रस हा महत्त्वाचा असतो. तर इंदू सर्वत्र बीजाभो म्हणजे चंद्र हाच सर्व गोष्टींचं मूळ आहे. मन हे तुमचं मूळ आहे. त्यांनी जरी चंद्र म्हटलं तर मनाचा कारक आहे आपल्याला माहिती आहे. लग्नमच्या कुसुम, त्याला जे पहिल्यांदा फूल येतं, जेव्हा कुठलंही झाडाला फळं लागतं तर फूल येतं, त्याला मग फळं लागतं आहे ना, अशी प्रक्रिया आहे. ह्याचं त्यांनी वर्णन केलं, महत्त्व सांगितलं. तर लग्नमचं कुसुमप्रभ, फुलासारखं ते लग्न आहे. मग फलेन सदृशंशश्च म्हणजे अंश. जेव्हा ज्योतिषात अंश म्हणतात ते द्वादशांश किंवा नवमांशाबद्दल बोललं जातं. तर हे जे झाड आहे, हा जो वृक्ष आहे फलदायी, याचं जे फळ आहे ते नवमांश आहे. आणि भाव स्वादू रसस्मृत म्हणजे ह्याचा जो अमृत निघणार आहे, याचा जो एक्स्ट्रॅक्ट निघणार आहे असं आपण म्हणू शकतो इंग्रजीमध्ये, किंवा याचा जो रस निघणार आहे हा सर्व भावांमध्ये. हे भाव लग्नाच्या रिस्पेक्टनी असतात, नाही ना, लग्न सापेक्ष असतात ते भाव. त्याच्यामुळे लग्न तुम्ही जर निश्चित केलंच नाही तर बाकीचा सर्व आपला जो उहापोह आहे तो तो वाया जातो. तर त्याच्यावर लक्ष द्यावं.
आणि तो 2 तासाचा साधारण वेळ असतो. हो. 2 ते पावणे 2 तासाचा. तुम्ही कुठल्या अक्षांशावर आहे त्याच्याप्रमाणे. आणि तेवढं जरी तुम्ही निश्चित केलं तर तुम्ही बऱ्या प्रमाणात सांगू शकता. त्याच्यासाठी वेगवेगळे टूल्स आहेत. आपल्याला माहिती आहे, दशा आहेत, प्रश्न आहे, गोचर आहे, मग वर्गकुंडल्या आहेत. या सर्वांचा विचार केल्यानंतर सांगणं सोपं होतं. आणि आपण कोणालाही पार्शल राहू नये. म्हणजे समोरचा जो जातक आहे त्याला आपण जेव्हा प्रश्न विचारतो त्याला पहिल्यांदा सांगू की मी प्रश्न विचारल्यामुळे तुला वाईट वाटायचं कारण नाही. मला काही करायचं नाही आहे. तू बायकोशी भांडतो, भावाशी भांडतो, नाही भांडत, काही घेणं नाही. मला फक्त तुझं लग्न बरोबर आहे का एवढं पाहायचं आहे. कारण हे जर चुकलं तर माझं सर्वच चुकणार आहे. आणि तुलाच मदत होणार. आणि असं मी अर्थात माझ्या वयात जास्त स्पष्ट बोललेलं चालतं, पण लहान असताना मी तसंच बोलत असे. क्लिअर, त्याचं कोणाला वाईट वाटत नाही वाटत. तर हे मी म्हणजे नवख्या ज्योतिषासाठी सांगतो. जे ॲडव्हान्स ज्योतिषी आहेत त्यांनी पुस्तकांचं जितकं वाचन कराल तितकं वेगवेगळ्या लोकांची मतं समजतात. आपल्याकडे 18 प्रवर्तक होऊन गेले. शिवापासून हे ज्योतिष निर्माण झालं, 18 प्रवर्तक झाले. आणि ज्योतिष्य हे एखादी गोष्ट तिला अदृश्य वगैरे करणारी गोष्ट नाही आहे. किंवा आम्हाला नेहमी मी ऐकतो आजकाल रेमेडीज काय आहेत, रेमेडीज काय विचारतात. कर्मातूनच रेमेडीज आहे. याज्ञवल्क्याने असं म्हटलं आहे की कर्मम पौर्वदेहिकम, म्हणजे आमच्या जुन्या कर्मांमुळे जे काही आहे त्याच्यामुळे आम्हाला एक दैव मिळालं आहे. दैव जे आहे पौर्वदेहिक आहे. आणि कर्मसिद्धीर व्यवस्थित आहे. कर्माने त्याला प्राप्त करायची व्यवस्था केलेली आहे. म्हणून कर्म करा तर ते फळ मिळेल, नाही तर ते कुंडलीतच राहील. म्हणजे ते कोडच आहे ना. हां, ते कर्माशिवाय ते मिळत नाही. म्हणजे तुम्ही बँकमध्ये गेल्याशिवाय किंवा बँकमध्ये चेक टाकल्याशिवाय किंवा आजकाल मोबाईलवर तुम्ही ॲपमध्ये एंटर करून त्याला दाबल्याशिवाय ते पैसे नाही मिळणार. ते पैसे आहेत तिथे पडलेले, ते तिथेच पडलेले राहतील. तर असं कित्येकदा होतं की बा एवढा चांगला राजयोग आहे, हा फलित का नाही होतं. तो कुठे होणार आहे, कसा होणार आहे, याच्यासाठी यांनी काय कर्म करावं याची सूचना ज्योतिषांनी द्यायचा प्रयत्न करावा. B.V. रमण साहेब म्हणून होते, त्यांना आधुनिक वराहमीर म्हणायचे. वराहमीर म्हणजे फार विक्रमादित्य त्याच्या नवरत्नांपैकी होते. तर ते असं म्हणायचे की फलानी ग्रहचारेण सूचयंती मनीषीनं, म्हणजे ग्रह जे फिरतात त्यांनी काय त्याची फक्त सूचना, मनीषी म्हणजे ज्योतिषाला म्हणतात, विचार करणाऱ्यांना म्हणतात. को वक्ता तारतम्यस तमेकम वेधसम विना, म्हणजे हे ब्रह्मा तू एकटाच आहे की जो खरंच सांगू शकतो की काहीही चूक न होता काय होईल. ज्योतिषी फक्त सूचना करू शकतो. तर याला आपण लक्षात ठेवलं तर चांगलं आहे. आणि दुसरा आपल्याला एक छोटंसं तुम्ही सूत्र म्हणता म्हणून छोटंसं सूत्र सांगतो, ते त्यांचंच आहे, ते इंग्रजीत आहे. तर ते म्हणायचे की फूल्स आर रूल्ड बाय प्लॅनेट्स. मूर्ख लोकांवर ग्रह आपला अधिकार चालवतात. वाईज मेन यूज देम. हां, विद्वान लोक त्या ग्रहांचा उपयोग करतात. कारण तुम्हाला अमुक कपॅसिटी आहे आपण म्हणू शकतो, किंवा तुमच्यात ह्या या ॲसेट्स आहेत, तुमच्या या कला आहेत, हे तुमचे गुण आहेत, हे दुर्गुण आहेत. ह्यांचा वापर योग्य कसा करायचा हे आपल्या हातात आहे. उदाहरणार्थ मंगळ समजा लग्नात आहे तर माणूस तापट आहे, निश्चित आहे. तो आईशी भांडू शकतो, बायकोशी भांडू शकतो, निश्चित भांडू शकतो. हो, पण तो शिक्षण टेक्निकल घेऊ शकतो, तो फिरू शकतो. हा फिरत राहिला तर या दोघांनाही त्रास देणार नाही, हे तर त्याच्या हातात आहे. नाही तर मग मी आजकाल असं ऐकतो बेटा की माझ्या ग्रहच खराब आहेत. म्हटलं ग्रह खराब नाही, ग्रह खराब आहे, ठीक आहे, राहू दे त्यांना, पण त्या ग्रहांतून तुम्हाला उठून तो बाहेर यायला पाहिजे, है ना. कृष्णाचं ग्रह किती खराब होते, तुरुंगातच जन्म झाला होता, त्यांनी आपल्या कर्मानेच त्यातून निघाला. हा असा माझा एक जरा जुन्या जमान्याचा विचार आहे. आता नवीन ज्योतिषांना काय वाटतं तर ते तुम्ही मला काही प्रश्न असतील तर विचार, मी जरूर सांगायचा प्रयत्न करेन. जुनं ते सोनंच असतं आणि तेच खरं म्हणजे वास्तविकता त्याच्यातच आहे हे आपल्याला अध्ययनानंतर लक्षात येतं. हळूहळू त्यामुळं कसं आहे. आणि तुम्ही जसं म्हणता ना की लोकांना कल्पना द्यायला पाहिजे, अगदी खरं आहे. आणि जर नाही दिली तर ते उलट आपल्याला म्हणतात आधी का नाही सांगितलं. बरं, सर्व काही गोष्टी ज्योतिषी सांगू शकत नाही. लोक कित्येकदा मी पाहिलंय, आपको सब समजता है. तर मी म्हणतो बा हे काही गेसिंग गेम नाही, कौन बनेगा करोडपती नाही आहे ना. तर त्याच्यापेक्षा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते सांगा. मला इथे 200 प्रॉब्लेम दिसतील. काही मी सांगितल्यानंतर तुम्हाला वाईट वाटेल, त्याच्यापेक्षा तुमचा जेवढा प्रॉब्लेम आहे तेवढा मी त्याच्यावर फोकस करून काय करावं हे सांगू शकतो. करणं न करणं पुन्हा त्या ग्रस्ताच्या जो कोणी आला आहे त्याच्या हातात आहे. त्याच्यामुळे ज्योतिषाने त्याचं वाईट वाटून घेऊ नये.
जसं आपण म्हणतो की आता हे सूत्र आहेत किंवा याच्यामध्ये काही नियम असतात, नियम तर असतात. त्यामध्ये एकच योग वेगवेगळ्या लग्नांना किंवा वेगवेगळ्या ग्रहांच्या पोझिशनला वेगवेगळं फळ देतो. बरोबर. जसं आता आपण अमावस्या योग म्हणतो. हो. अमावस्या योग जर लग्नामध्ये असेल हो. आणि किंवा लग्नामध्ये नसेल, कुठेही असेल, आणि लग्नेश जर केंद्रात आहे, तर त्या व्यक्तीला पुढे जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. नाही ना. आणि दुसरं असं की बाया अमावस्या महिन्यातून एकदा येतेच. तर काय म्हणजे एक दिशा म्हणजे एकाचा 30वा भाग, हां. त्रिशांश ज्याला आपण त्रिशांश. म्हणतो आता तुमच्या घेणारच आहोत भाषेमध्ये. आपण हां. त्याच्यावर पण. हां. तर 1/30 1/30 इतक्या लोकांना काय सर्व ते दुर्दैवीच राहतात का, याचा आपल्याला विचार करायला पाहिजे केव्हा तरी. अगदी. आणि त्याला एक काका आणखी मला प्रश्न आहे की त्याला पूर्ण तिथी आहे ना ती पण. हो, कुठे कोणी नाही. अरे हा असा आहे, अमावस्येला तुम्ही लक्ष्मीपूजन करता, पूजनासाठी तिचं योग्य. तिचं अशुभ आहे. हां. हे जे शुभ अशुभ मला दुसरं मी काही सांगतो ते थोडंसं इव्हन विद्वान ज्योतिषांनी विचित्र वाटेल. माझं म्हणणं आहे शुभ अशुभ याच्यातून आपण बाहेर पडायला पाहिजे. बिलकुल. कारण हे जर पांढरं आहे तर याचा रंग काय, तर तुला काहीतरी नाव द्यावं लागेल, तर मी त्याला काळा त्याला म्हणेन. विरुद्ध म्हटलंय. सीत आणि असित आहे ना, संस्कृतमध्ये म्हणतात. सीत म्हणजे पांढरा, असित म्हणजे काळा. तर शनीला असित म्हणतात, तर शुक्राला सीत म्हणतात, कारण तो चमकताना दिसतो, हा नाही दिसत. तर त्याप्रमाणे ह्या सर्व एनर्जीजचे प्रकार आहेत. यांना वापरायचं कसं हे तुम्हाला ठरवायचं. आणि चांगल्या रीतीने वापरलं तर ती वाईट एनर्जी चांगली निघते. म्हणजे अमावस्येमध्ये मंत्रसिद्धी होते. हां. मग ती जर वाईट आहे तर वाईट वेळेला मंत्रसिद्धी कशाला पूजनासाठी करतात. योग्य हो, आपण म्हटलंय ना. हां पर्व म्हणतात त्यांना. असा आपण विचार करायला शिकलं पाहिजे. एखादा नुसता योग घेतला तरी काय होतं की 9 ग्रह आहेत आणि 12 राशी आहेत आणि 12 भाव आहेत. हे वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकांबरोबर असतात. त्याच्यामुळे एकाला घेऊन चालणं हे थोडंसं म्हणजे पूर्णत्व नसतं कठीण. ना त्या पूर्णत्व नाही. हां, फलादेशामध्ये. नुसतं एका आपण जसं धनयोग असतात तर निर्धन योगही असतात. निर्धन योग. जसं सुख आहे तसं दुःख हां, प्रत्येकाला म्हणजे म्हणजे देवापासून, विरुद्ध भाव. प्रभू रामचंद्रापासून प्रत्येकाला. तर आपल्यापर्यंत सर्वांना काहीतरी दुःख आहे, काहीतरी सुख आहे. काही ठिकाणी तुम्हाला असा विचार करावा लागतो की ठीक आहे, हे दुःख मी भोगून घेईन. हम्म. म्हणजे मोठं दुःख भोगण्यापेक्षा छोटं दुःख छोटं भोगेल, घेईल. आहे ना. तर अशा Prepare रीतीने होईल विचार करा. त्याच्यासाठी. हां, बरोबर आहे. मनाची हां, तयारी करेल. करावं लागेल. आहे की नाही? प्रत्येकाला देवाला करायला लागले आपण कोण. विशेष म्हणजे फक्त ज्योतिषांचं काम मनाची तयारी करून देणं. तयारी करून चांगल्यासाठी किंवा वाईट आणि शक्य असलं तर त्याला हे सांगता येतं की बाबा तू अशा रीतीने जर केलं ना तर तुला त्रास एका कमी होईल. रीतीने तुला त्रास होईल, पण कमी पण होईल. ओव्हरऑल तुला आनंदच होईल. हा, म्हणजे तुला आधी माहिती आहे, हो, तर तू मी- त्याला हां, समस्येला हां. सामोरं जाण्याचं मी बळ ने- येईल. मी नेहमी असं म्हणतो की चतुर्थाला समजा नुकसान आहे. हां. चतुर्थ भाव सुख आहे, चतुर्थ भाव आई आहे, चतुर्थ भाव तुमची गाडी आहे, घोडा आहे, सर्व आहे, मातृभूमी आहे. आता तुम्ही मातृभूमी सोडून गेल्यानंतर मी मातृभूमीत नाही हे तर दुःख राहीलच तुम्हाला. अगदी. हे दुःख घेऊन घे, नाही तर तू मातेशी भांडशील, हां. तिला दुःख देशील, तुझं घरामध्ये प्रॉब्लेम येते, तुझ्या गाडीला 10 नुकसान होईल. हे करण्यापेक्षा हे दुःख घेऊन घे. देर आर नो फ्री लंचेस इन द वर्ल्ड. फुकट्यामध्ये जगात काही मिळत काहीच नाही, नाही नाही ना. तर असा विचार करून जर केलं तर कर्माचा सिद्धांत आपल्याला समजायला सोपा होतो. त्या कर्मापासूनच तसं आता तुम्ही आता हे थोडंसं लांब होतं आहे, पण दुर्योधनाला त्याचं भाग्य सर्वात चांगलं होतं. त्याचं कारण असं की त्याचे वडील राजाच होणार नव्हते. ते काका आजारी पडले म्हणून वडील राजा झाले, आणि वडील राजा झाल्यामुळे हा युवराज झाला, आहे ना. एवढं असून ते साम्राज्य त्यांनी आपल्या कर्मानेच घालवलं, बरोबर. नाही ना. त्याच्यामुळे कर्मामुळे जसं मिळतं तर नकारात्मक दैवामुळे मिळालेलं आपण म्हणतो, मराठीत दैव म्हणतो आपण देतं आणि दैवाचं कर्म कर्म. नेतं. हां. बरोबर आहे. कर्मावरच आधारित आहे. त्याला कुठल्या लेवलपर्यंत घेऊन जायचा हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. आपण असं म्हणू शकतो की शुभ अशुभ म्हटल्यापेक्षा अनुकूल किंवा प्रतिकूल म्हणावं. असं म्हणा, किंवा ज्याच्यात एनर्जी असते, जसं मंगळ वगैरे आहे. हां. आता मंगळ हा ग्रह हा एनर्जीचा प्रतीक आहे, म्हणूनच हा लढवय्या आहे. बरोबर. तर मला सांगा, राष्ट्राचं रक्षण करणारा हा तुम्ही चांगला म्हणाल की वाईट म्हणाल? चांगलाच म्हणा. चांगला म्हणाल तर त्याचा निश्चितपणे तो जो आर्मीत असेल तर मंगळ त्याचा पॉवरफुल राहणारच आहे. असायलाच हवा. नाही तर तो लोकांना मारणं हेच त्याचं काम आहे. पण कोणाला मारायचं, हां, की त्यामध्ये आपल्या देशवासियांना मारायचं की शत्रूला मारायचं, हा चॉईस त्याच्याकडे म्हणजे आहे. जे- मारणार तर तो आहे. जे नक्की. तुमच्यासाठी हानिकारक आहेत हां, हां. त्यांचा तुम्ही चांगल्यासाठी वर्णन उपयोग करा. चांगल्यासाठी उपयोग करा बघा, त्याची. आपण बोट टाकलं समजा अग्नीमध्ये, बोट जळलं. पण लोखंड टाकलं तर ते मॅलिएबल होतं. बरोबर. त्याला ठोकून मी त्याची सुरी बनवू शकतो, त्याचे चमचा बनवू शकतो, आहे ना. तुमचा तो डाव वगैरे म्हणतात तो बनवू शकतो.
मी तिकडे का नाही करू? म्हणजे ते गरम तर त्याने व्हायचंच आहे. त्याची उपयोगिता लक्षात हां, तर घेऊन ती त्याला कर्माने आणि आपल्या बुद्धीने त्याला कसं वळवावं हे पाहायचं. अंतिम निर्णय कित्येकदा अंतिम फळ काय ते आपल्या लक्षात येत नाही. मी नेहमी म्हणतो की 2 मित्रांचे समजा भांडणं झाली, तर काय होतं, आपण भांडण झालं याला परिणाम समजतो. मी म्हणतो नाही, भांडण झाल्यानंतर ते काही वेळा एकमेकांशी बोलत नाहीत, हा परिणाम आहे. हो, मग असं करा ना की यांना काही दिवस दूरच ठेवा ना, म्हणजे जो परिणाम आहे तो आलाच, कारण तो परिणाम मी कोणीही नष्ट काळ करू हे शकत औषध नाही. असतं म्हणतो हां, फक्त मी त्यांचं जे निमित्त आहे भांडण्याचं त्याच्यामध्ये मन कटू होईल ते होणार नाही. होणार नाही. थोडे दिवस तर शांत अशा बसा. रीतीने त्याच्या रीतीने करावं असं मला ती वाटतं. तर हा खूप माझा मोठी विचार आहे. म्हणजे विशेषता आहे, तुमचं वैशिष्ट्य आहे. मी नाही, मी सहसा असं अनेक वेळा पाहतो. ऐकलेलं आहे तुमच्याकडून बरेचसे उपाय, म्हणजे अतिशय शास्त्रशुद्ध म्हणू शकतो आपण, मी कर्मावर विश्वास कर्मानी कसे आपण फलित करू शकतो. हो, हो. त्याचं म्हणजे एक खूप चांगलं उदाहरण मलाच अनुभव आलेला आहे ना, की मला तुम्ही सांगितलं की तू हिरा वापरू नाही शकत, मग काय करायचा उपाय? मग वज्रासारखा कठीण, म्हणजे किती छान लॉजिक होतं ते, वज्रासन कर आणि त्यांनी मला फायदा झाला ना. होईल ना, काय नाही होणार. कारण हे लॉजिक लवकर लवकर लक्षात नाही येत ना कोणाच्या. नाही, त्याचं कारण काय बेटा, की आपण त्या ग्रंथांमध्ये जेवढं लिहिलं आहे त्याच्या मागे आपल्याला पाहायचं. माझे वडील असं म्हणायचे की लर्न टू रीड बिटवीन लाईन्स. बरोबर. 2 ओळींमध्ये लिहिलं असतं पण त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी असतं, तर ते समजायचा जो प्रयत्न केला आपण, तर लवकर समजतं. मनन वगैरे करावं लागतं. पण आजकाल काय झालं की एक तर ग्रंथ अनेक झालेले आहेत. हां, त्याच्यामध्ये पण एक त्याच्यामुळे- वाक्यता नाहीये ना. नाही, ती राहणार नाही. त्याचं कारण असं की मी ज्योतिषाला त्या हत्तीसारखं मानतो ज्याच्या भोवती 7 आंधळे त्याला पाहून राहिले. हो, ज्याला जो भाग आपण सर्व ते दिसला. आंधळे आहोत. हो, मला जी शेपटी सापडली मी त्याला दोरा म्हणतो. तर हे म्हणताना जर ही सूप आहे म्हणते आहे, तर हिचंही काही बरोबर असेल हे तर समजायचा प्रयत्न करायला पाहिजे की असं का म्हणते आपण. तो सन्मान Maybe ही करायला कानाला पाहिजे. हात लावून राहिली आहे. हां, कारण मला पूर्ण स्वरूप समजायला मला या सर्वांचं मत घ्यावेच लागतील. आपलं ठरवावं. हां. असं माझं सहसा आणि मत ते आहे. सगळ्यांचं संमिश्र केल्यावरच ते, म्हणजे विद्वानांची एक पूर्ण बैठक समजेल. घेऊन म्हणतो आपण, हां, तसं तसंच. झालं तर चांगलं असं आहे. असं समजा किंवा आणि इगो सोडून द्यावा की मला खूप माहिती आहे वगैरे. हां, सगळ्यात असेल मुख्य. माहिती, काही हरकत नाही. पण तो बालकृष्णाने कालियाचं मर्दन केलं आणि मोठे लोक त्याला पाहून पळत होते. त्याच्यामुळे आमच्यासारख्या लोकांनी माझं इतके वर्ष झालं मला खूप ज्ञान आहे वगैरे हे म्हणणं वगैरे बेकार आहे. सर्व ज्ञान फक्त एका शिवाला आहे, त्याच्याशिवाय कोणालाच नाही आहे. नाही, अनुभव हा सांख्य मयोदितम असं त्यांनी म्हटलंय. तसंच ठेवावं, शिकत राहावं. ज्योतिषांनी आपसामध्ये डिस्कस करून म्हणजे एकमेकाशी चर्चा, आपला अहंकार बाजूला ठेवून करावा, बरोबर. तर ते चांगलं आहे. आता नाही तर समजा- आता कीर्ती लहान आहे म्हणजे ती म्हणजे त्याला काही अर्थ नाही. हे असं बंद नाही. केलं पाहिजे. हां. किंवा मी इतका शिकलो आहे, तू शिकला असशील, त्याला काही नाही, अर्थ नाही. त्याच वेळी आपण ज्यांचा अनुभव जास्त आहे त्यांच्याजवळ नाही, ज्ञान अनुभवाने आहे माझं हे नेहमी आपण मानू शकतो. नाही, माझं असं म्हणणं आहे की अनुभवाने शिकावं. हां, आणि तुम्ही पाहिलं असेल की पहा, पाराशरासारख्या विद्वानाने जे प्रवर्तक होते, बृहत पाराशरी लोक शब्दा घेतात वाचत ते, असा माझा आजही असा चार्ज आहे. तर त्याच्याबद्दल मला माफ करा, पण मी म्हणतो पाहत नाहीत. ते काय म्हणतात, गर्गा दिना मत, म्हणजे गर्गा वगैरेचं वेगळं मत आहे, माझं हे मत आहे. हां. ते आपलं असं नाही म्हणत की स्वतःचं. गर्ग मूर्ख होता. नाही, उलट त्यांचं ते सांगतात की शौनकाने गर्गाला दिलं, त्यांच्यापासूनच मी घेतलेलं ज्ञान आहे आणि ते मी सांगतोय, मी माझ्या पद्धतीने सांगतो. हां, मला जसं कळलं तसं मी हा, मी सांगतो. जे समजलो त्याचा हां, अर्थ मला तो जसं मी कळलं. सांगतो. हां. किंवा जैमिनी सप्तानाम अष्टानाम वा म्हणतो की 7 कारक आहे, किंवा काही लोक 8 म्हणतात. बरोबर. तो ते लपवत नाही की दुसऱ्याचं काय मत आहे ते त्याचं आहे, माझं हे आहे. हां, असा जर आम्ही अप्रोच ठेवला तर मला वाटतं ज्योतिषाचा प्रसार जास्त होईल. आणि मगाशी मी तुम्हाला आपण बोलत होतो तेव्हा जे दाखवलं की त्या कुठल्या तरी TV चॅनलवर कुठल्या ज्योतिषाने सांगितलं की व्हॅनिला आईस्क्रीम देऊन टाका, म्हणजे व्हॅनिला आईस्क्रीमचं दान करा म्हणजे हे सर्व प्रॉब्लेम संपतील. हे असे उद्योग बंद करावे. अगदी. कारण ह्याच्यामुळे एका शास्त्राचं हास्यास्पद रूपांतर होतं. आणि त्या शोकांतिका निर्मल आहे. बाबासारखं की 3 समोसे द्या 4 लोक, हे सर्व बंद करावं. याने होत असतं. तर कृष्णाचे स्वतःची मुलं मारल्या गेले महाभारताच्या युद्धामध्ये, त्यांनी कसं नाही थांबवलं. त्यांनी आपल्या आहे की मुलांना काही थांबवलं. हां. याचा आपण विचार केला पाहिजे की प्रत्येक गोष्टीला रेमेडी आहे वगैरे, हे खोटं आहे. आता माझे केस इथे गेलेले आहे, हे काही तुम्ही रेमेडी मला काही करून तू आणू नाही शकत आणू नाही शकत. आहे ना. किंवा माझी ही हाईट आहे, ही कशी वाढवशील, माझे आई वडील कसे कोणी ते बदलेल. आपल्याला एकतर एक्सेप्टन्स पाहिजे, स्वीकार भाव पाहिजे. हां, स्वीकार भाव पाहिजे. ठीक, मला समजतं की ते लोक विचारे अगतिक होऊन येतात, आपण काहीतरी त्याला सांग, पण तो सांगता नाही, त्याला काहीतरी शास्त्राचा आधार असला तर बरं होईल असं मला वाटतं.
आहे ना. तर असं चालू आहे. सांग आणखी काय विचारायचं विचार. प्रश्न आहेत म्हणजे याच्याच अनुषंगाने की त्या फलादेशाच्या वेळी आपण जास्त विचार करत नाही, पण आपल्याला माहिती आहे की बेसिक आपण कुंडली बघताना एकतर लग्न कुंडली, नवमांश कुंडली आणि त्रिशांश बघतो. दृष्टांतही बघतो काही वेळा, पण त्रिशांश पण एक अविभाज्य घटक आहे आपण बेसिक बघताना. षडवर्गातला एक आहे तो. हां, तर आपण कसं त्रिशांशाबद्दल असं लक्षात येतं की बाकी कुंडल्यांचे कसे सेम डिव्हिजन असतात, सारखे सारखे भाग, हो, हो, आणि त्रिशांशामध्ये म्हणजे ते वेगवेगळं डिव्हिजन दिसतं, वेगवेगळे भाग आहेत जे वेगवेगळे अंश. तर हे बऱ्याच जणांना याचं आकलन होत नाही की हे का दिले असावेत. म्हणजे सूर्यचंद्राच्या राशीमध्ये ग्रह नाही, राहू केतू एका भावात दिले, आणि मग ह्याचं म्हणजे कधी कधी गोंधळ होतो. नाही, बरोबर आहे. तर त्याबद्दल थोडंसं सर्वांनाच तुम्ही मी लहान सांगावं. असताना मलाही असंच वाटायचं, हां, म्हणजे कारण सुरुवातीला ती डिव्हिजनही सारखे नाही आहेत. हां, तर त्याचं 5, 5, 6, 8 वगैरे असे आहेत. समविषम. आणि त्याच्यात सूर्य आणि चंद्र पकडला नाही. हां, कारण सूर्य आत्मा आहे. आपण त्याला ॲलॉगरिकली जर म्हणायचं ठरवलं, हो, उपमा पुरस्कार द्यायचा, तर तसं तर नाही आहे. पण पंचमहाभूतांवर हे 5 जे ग्रह आहेत उरलेले, हां, सूर्य आणि चंद्र सोडून, त्यांचा अधिकार आहे. बरं, आणि आपण पाहतो की त्रिशांशामधून आपण सहसा दोष वगैरे असं पाहतो. अरिष्ट बघतो, अरिष्ट वगैरे पाहतो, वर्ण पण बघतो ना. त्याच्या अनेक गोष्टी आपण पाहतो त्यातून. यांच्यावर या 5 जणांचा अधिकार असल्यामुळे त्यांची जी जी एनर्जी आहे, त्याला काय म्हणतो, ऊर्जा आहे, त्या प्रमाणामध्ये त्यांनी त्याचं भेद केला. त्याच्यामुळे प्रत्येक ग्रहाला सारखंच नाही आहे. मंगळाला 5 असतील तर दुसऱ्याला 6 असतील, अशा प्रकारचा आहे. हा एक भाग झाला. हां, त्याच्यावर त्याचा संबंध त्या ग्रहांमध्ये किती शक्ती आहे, मग ती चांगली आहे वाईट आहे हा वेगळा भाग आहे. मग आपण म्हणतो की बस सूर्य समजा बुधाच्या त्रिशांशात असेल तर असं होईल, कारण बुधाचा जो काही स्वभाव आहे तो ह्या भागातून तो प्रदर्शित करेल. बरं, काही लोक त्यांना षडरूपीचं षडरूपी जे आहे त्याचं स्वरूप असं समजतात. समजायला काही हरकत नाही आहे, पण 5च ग्रहांचा संबंध येतो तिथे, आणि त्याला दोषासाठी म्हणून सहसा पाहिलं जातं. पण असं आहे की काही विद्वानांनी असं म्हटलं की नाही नाही, हे त्रिशांशामध्ये 30 भाग केले पाहिजे. हां, सारखे पण दिसतात हां. काही ठिकाणी. 30 भाग केले पाहिजे, म्हणजे वेगवेगळं 1-1, 2-2 करत जसं आपण नवमाशात करतो तसं हां, केलं. सेम. हेही एक मत आहे. दुसरं मत असं आहे की जैमिनीमध्ये कौलुक म्हटलेलं आहे, त्याच्यात ते 6-6 अंशाचे 5 डिव्हिजन करून टाकले आहे. त्यांनी म्हटलं नाही हे इक्वल डिव्हिजन आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मतामध्ये फरक आहे. बरं, याच्यातून पाहायला काही हरकत नाही. पण आता आणखीन आपण जर पुढे गेलो तर जर आपण पाराशराला महत्त्वाचा समजत असलो तर प्रत्येकाचं मत वेगळं असतं. पाराशरांनी असं म्हटलेलं आहे की विंशोपक बलासाठी याचा उपयोग करावा, आणि मग षडवर्ग असले तर ह्यांना किती महत्त्व द्यायचं, किती बल द्यायचं, ते बल मग तो मित्राच्या राशीत असेल तर जास्त वगैरे असं करत करत ते तुम्हाला कल्पना, असं करून बल काढावं आणि ते बल काढून त्याला राशीचक्रामध्ये पाहावं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मतभेद आहेत. आणि मला असं वाटतं की पराशरांचं चूक नाही आहे, आणि शेवटी शक्ती जी आहे ती तिथूनच येते. मला वाटतं फलदीपिकेत म्हटलेलं आहे की लग्न आणि नवमांश यांचं तर बल पूर्ण असतं, पण षष्ठांश वगैरे बाकीचे ह्यांचं 1/4 बल असतं वगैरे असंही म्हटलेलं आहे. त्याच्यावर त्यांचा परिणाम किती प्रमाणात होईल याच्यावरही आपण हा न तुमच्यासारख्या तरुण लोकांनी आणि जे अभ्यासू आहेत त्यांनी हा रिसर्च करायचा विषय आहे की काय मी केवळ त्रिशांशावरून काही पाहू शकते का. कारण पहा कित्येकदा म्हणजे बा ही स्त्री चांगली आहे की नाही आहे, हिचा शील चांगला आहे की नाही, हे देखील त्रिशांशावरून बघतात. हे आपल्याला दरवेळेला दिसतं का खरंच. कारण नुसतं म्हणणं आणि प्रत्यक्षात होणं याच्यात जो फरक आहे त्याच्याकडे आपण कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स असतात ना. असतात, ते पाहायला पाहिजे. आणि खास कर पंचम आणि नवम भाव पाहावे असं माझं मत आहे, कारण त्यांच्यावर आपलं पूर्ण व्यक्तिमत्व आधारित असतं. तिथे जर नसेल तर मग फार परिणाम पडणार. कारण षष्ठ भाव जर आपण समजा षष्ठ भावाचा विचार केला तर ते तर रोग वगैरेचं स्थान आहेच, मातुल घराण्याचंही स्थान आहे, मेहनतीचंही स्थान आहे. तर त्रिशांशावर पाहताना त्या दृष्टीने जर पाहिलं तर वेगवेगळ्या ग्रहांच्या त्यांच्यातली असलेली ऊर्जा त्या प्रमाणामध्ये त्याला अंश दिलेत की याचा परिणाम किती अंशापर्यंत राहू शकतो. म्हणून तेवढा आणि म्हणून त्यांनी तिथे जैमिनीसारखं केलंच आहे की सम आणि विषममध्ये ते उलट्या डायरेक्शन देतात, आहे ना.
तर असा आपण विचार केला तर ते समजायला सोपं होतं. समजायला परंतु त्याच्यातनं म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की त्याच्यात जास्त आणखीन संशोधनाची जरूरत आहे. आवश्यकता हां, आहे, की खरंच आपण आहे. ज्या रीतीने पाहतो ते बरोबर आहे की नाही, हं. याच्यावर मला वाटतं तुम्ही करावं हो, संशोधन, असं माझी नक्कीच इच्छा आहे. नक्कीच. आणि खूप छान उत्तर दिलं. माझ्यासोबत इतर सर्वांनाच लाभ झाला, कारण हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येत असेल आणि त्याचं उत्तर मिळत नाही नैसर्गिक आणि आहे. रेफरन्स पण म्हणजे संदर्भ पण मिळत नाही ना. नाही मिळत, नाही त्यामुळे मिळत, आता नाही तुम्ही मिळत. सांगितलं की जैमिनीचा संदर्भ सांगितलात आणि त्यानुसार त्याच्यावर अध्ययन होऊ शकतं आणि मी नक्कीच करेल आणि तुम्हाला आणि जसं आणून दाखवेल. परिवृत्ती आहे की 30पर्यंत जायचं, सर्व 12 ग्रह घ्यायचे, हाही एक प्रकार आहे त्याच्यातला. हो. आणि याच्यात परिणाम खरेच काय येतात असं म्हणजे की पाहावं असं म्हटलेलं आहे. आणि आजकाल ज्योतिषाला सर्व सांगतात लोक, जरा विचारू की हो, असं हो, काही आहे का सांगतात, अगदी खरं. सांगतात. आणि याचाच आणखी एक भाग म्हणजे आपण जसं दशमांशावरून बघतो, म्हणजे हां, कार्यक्षेत्र आता इतके जास्त झालेले आहेत की आपण लोकेट करू शकत नाही नेमकं कुठलं असेल. मान्य हे आहे. करण्यासाठी खूपच कठीण होऊन जातं. ते कठीणच तर आहे. ते तत्व किंवा अशा पद्धतीने बघितलं आणि त्यांनी सांगितलं आपल्याला ऑप्शन, तर आपण म्हणू शकतो की हे जुळतं. बरोबर आहे. किंवा हे योग्य नाही बा हां. तुम्हाला. हां, आपण हे correct एकटं आहे. कसं सांगणार, खूप सारं आहे कोणीही ना. सांगू शकत नाही. मी आपल्याला सांगतो, निश्चित शिक्षणाचं कुठलं क्षेत्र निवडणार आणि निश्चित कुठलं कर्म करणार हे कोणीही सांगू शकत नाही. ते कधी कधी म्हणताना आपण म्हणतो नेमकं तेच करत असतो, हा वेगळा भाग तो आहे. एक कारण पहा आता योगायोग असतो. हां, शिक्षणात पहा, असं मी जेव्हा इंजिनियर होतो, मी जेव्हा इंजिनिअरिंग केलं तेव्हा 3च इंजिनिअरिंगचे भाग होते, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, संपलं. बस. आता इलेक्ट्रॉनिक्स आलं, मग इलेक्ट्रॉनिक्सच्या नंतर मग आता तर खूप- आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, मग डाटा मायनिंग आलं आहे ना, खूप मग प्रकार व्हायरसेस, हां म्हणजे सिक्युरिटीचा भाग आला. तुम्ही कसं सांगणार? तर मला असं आपण त्याला असं विचार, तुला त्याची इच्छा, आपण हे सांगू शकतो की तुला साधारण या एरियामध्ये तुला मिळू इच्छा असावी आहे का, कन्फर्म करा. आणि कारण मग 10वीची वगैरे 12वीची पोरं येतात, कित्येकदा आईवडिलांची इच्छा असते माझ्यासारखं व्हावं, पण तिथे आपल्याला सांगतात की हां, बहुतेक पण- असं नसावं. का रे बाबा, तर पोरगं असं वाकडा चेहरा केलं समजायचं की ते त्यांची आपलं बरोबर आहे. मानसिकता हां, काय आहे हां, हे हां, पण हां. महत्वाचं आहे ना. आणि मुलांना. फक्त दशांशावरून सर्व सांगता येतं. मला असं वाटतं दशांश पाहायची पद्धत देखील थोडीशी बदलावी लागणार आहे, आज नाही उद्या. कारण अंश हे शक्ती दाखवतो असं माझं मत आहे. बरोबर. त्याच्यामुळे काही दाखवत नाही. त्याला असं करतात की दशांश लग्नाला दशम भाव समजायचं आणि त्याच्या रिस्पेक्टली सर्वांना पाहायचं, अशी एक पद्धत म्हणजे तो आहे. वर्ग लग्नेश आणि हो, मग त्याचा हां, कन्सर्न जो त्याच्याप्रमाणे भाव सर्व असतो पाहायचं. म्हणजे मग त्याचा त्याचं संबंध. काम करायचं. तर मग तिथून जो चतुर्थ भाव असेल ते त्याचं ऑफिस कसं असेल वगैरे असं पाहतात. पण मी माझा अनुभव सांगू का, मी फक्त दशांशावरून कोणीही एखाद्याचं काय कर्म आहे हे सांगू शकले मी आत्तापर्यंत नाही पाहिलेलं. नाहीच ना. हां, नाही पाहिलेलं. परंतु लग्नावरून तुम्ही बरंचसं सांगू शकता. त्याच्यामुळे राशीकुंडलीचं वर्ग कुंडलीतलं पहिली वर्ग तो राशीचा आहे. राशीच आहे. आणि त्याच्यावरच पाहावं असं माझं वैयक्तिक मत आहे. नवमांशातून शक्ती पाहावी, पण तुम्हाला दशांशात पाहिजे. दशांशातून दशमेशाची स्थिती त्याच्यावर काय? असलेला, त्याच्यावर प्रभाव टाकणाऱ्या कुठला ग्रहांची, ग्रह जास्त बलवान हां, आहे त्याचा दशमांशात? कारक, आणि पुन्हा नवम म्हणजे जे कर्म करण्यासाठी संबंधित भाव आहेत ते फक्त कर्मभावच नाही, अनेक आहेत. तर त्यांची शक्ती पाहून मग त्याचा अंदाज लावून मग सांगावं असं मला जास्त वाटतं. बरोबर आहे. कारण काही लोक माझ्यासारखे 10-20 कामं केलेली असतात, तुम्ही कुठून शोधणार आमचं, अगदी आहे बरोबर. ना. तर म्हणजे याच्यात थोडासा रिसर्च जरा जास्त हवा असं मला वाटतं. एक आणखी असाच एक प्रश्न येतो आजकाल, त्याचा जिथे कुठेही संदर्भ दिसत नाही की लग्नाला 40% आणि राशीला 60% असं हे करावं, महत्त्व द्यावं, याचा संदर्भ कुठे सापडत नाही. नाही. आणि मला ते थोडंसं ते तुला लग्नानुसार आपण गोचर बघू शकतो चंद्रासारखं, पण जसं आपण म्हणजे मंदगती ग्रहांना चंद्रापासूनच बघतो, म्हणजे शनीची 7.5 आहे हे सगळं, आणि लग्नापासून पण बघावं. तर लग्नापासून बघणं आणि ह्याला पर्सेंटेज कोणी ठरवलं हे लक्षात नाही नाही आलं. नाही, तसं नाही आहे. ते कसं आहे, मला वाटतं चंद्रकला नाडीत म्हटलं आहे, चंद्र लग्नम शरीर स्यात् लग्नम स्यात् प्राण संज्ञक. म्हणजे चंद्र लग्नापासून तुम्ही एक आउटर अंदाज घेऊ शकता फक्त, याचं मन असं ढोबळ मनाने. जाईल म्हणून त्याचं जे गोचर आहे ते त्याप्रमाणेच पाहावं असं चंद्रकला नाडी सांगते. आणि लग्न जे आहे हे प्रत्यक्ष काय होईल, प्राण आहे ना, प्रत्यक्ष तो आचरण खरंच कसं. मी ॲक्शन. मला असं वाटलं की बा आज कीर्ती माझ्याशी उद्धट बोलली,
आणि मी तिला एक कानफडात लावावी वाटलं माझ्या मनात आलं. कारण माझ्या काहीतरी गोचरमध्ये दिसतंय तुला समजायचं. हां. माझं शरीर करेल का ते, नाही. ती एनर्जी येणार आहे का तर नाही येणार आहे. तर म्हणून मी देखील स्वतः सहसा लग्नापासूनच गोचर पाहतो हां. आणि लग्नाचं महत्त्व त्याच्यात सांगितलेलं आहे. आपण हे देखील पाहिलं ना विंशोपक बलामध्ये, दरवेळेला लग्नाला महत्त्व जास्त दिलेलं आहे. म्हणजे राशीला महत्त्व जास्त आहे, त्याच्यानंतर मग बाकी सर्व आहे. मला वाटतं की नवमांशाला कधी कधी बलासाठी सप्तवर्ग बलामध्ये मला वाटतं त्यांनी जास्त महत्त्व जास्त दिलं आहे इम्पॉर्टन्स राशीपेक्षा. पण बाकी सर्व ठिकाणी राशीपेक्षा बाकीच्यांना कमीच आहे. कमी आहे. फक्त नवमांश फलदीपिका तर सरळ सांगते की लग्न आणि नवमांशच महत्वाचे आहे, बाकीच्यांचं एक चतुर्थांश देखील परिणाम होत नाही वगैरे असं त्यांनी म्हटलेलं आहे. अर्थात ते प्रत्येकाचं महत्व आहे. मतभिन्नता आता मला असं वाटतं की आपण हा विचार करायला पाहिजे की लग्नाचं महत्व आहे. लग्न ही बॉडी आहे. चंद्रापासून माझं शरीर दिसतच नाही, माझं शरीर शेवटी लग्नापासूनच दिसणार आहे. मी माझा जन्मच तेव्हा होतो ना. हो, तर असा माझा विचार आहे. पण वेगवेगळ्या विद्वानांचा वेगवेगळा विचार आपल्याकडे आहे. काही आणखी प्रश्न आले आहेत, म्हणजे बोला, प्रातिनिधिक स्वरूपाचे जरूर, आपण जरूर. नाही, विचारा. सगळ्यांच्याच मनात असतील ते. प्रश्न तर आहे, श्री विचारायला पाहिजे. केळकर सर आहेत, डॉक्टर राजन ते केळकर. विद्वान आहेत. हां, त्यांनी एक प्रश्न विचारलाय, कर्माची आणि पत्रिकेची सांगड घालता येते काय, किंवा कर्म सुधारण्यासाठी पत्रिकेतून उपाय मिळतात काय? हो, निश्चितपणे मला असं वाटतं की मी तर असाच विचार करतो की पत्रिका पाहून कुठलं कर्म करावं हे आपण सांगायला पाहिजे. माझं वैयक्तिक मत हे आहे. मी मगाशी जसं म्हटलं की बा तुम्ही जर पती पत्नीमध्ये भांडणं होतात असं दिसतंय आणि तिथे सप्तमावर कुठला तरी क्रूर ग्रह पाहतो आहे, तर सप्तम हे शॉर्ट ट्रॅव्हल्स ज्याला आपण म्हणतो, कमी प्रमाणातले प्रवास जे आहेत ते देखील सप्तमातून पाहतात. गमागम म्हणतात त्याला. हां, कारण कित्येक लोकांना असं वाटतं की ते तृतीय आणि नवमच धरून बसले आहेत, पण थोडंसं आपण जर वाचलं तर लक्षात येईल की सप्तम भावाला गमन आणि आगमन देखील सप्तम भावाला देखील. तर त्याला असं सांगता येतं की बाबा राहतो तू बोरीवलीला राहतो तर नेपीएनसी रोडला ऑफिस कर, नाही ऑफिस कर, म्हणजे तू इथून जाईपर्यंत 3 तास तुझे जास्तीचे जातील, यायला 3 तास जास्त होते. हे जे भांडल्यानंतर 3 तास होणार नाही, हे इथे गमावून टाक. तेवढी एनर्जी, त्याची तुझी ऊर्जा संपून जाईल आणि ती बायको कंटाळलेली राहील, थकलेली राहील, तर तुझ्याशी भांडणार नाही. आहे ना. दोघांची पण बायको ऊर्जा. म्हणजे मी नुसतं उदाहरण दिलं. आई आहे, राहू शकते, आई आहे, कोणीही काही राहू असू शकतं. हां, काही असू शकतं. तर अशा रीतीने आपण त्याला कर्म करायला सांगू शकतो. मला असं वाटतं की लग्नकुंडली, राशीकुंडली जी आहे ही माणसाचा स्वभाव दाखवते आणि या स्वभावातले दुर्गुण कसे आपण दूर करावे. जसं तृतीय भावात सहसा क्रूर ग्रह असले तर भावंडांचं आपसात पटत नाही. तर अशा वेळेला भावंडांनी वेगवेगळ्या ठिकाणी राहावं, त्यांना दूर थोडंसं दूर ठेवावं. आणि असंही म्हणतात की विरहाने प्रेम वाढतं. हां, तर मग काय की ते भांडणं व्हायची जी वेळ आहे ना, नाही तर तेवढे वेळ हे भेटतच नाहीत एकमेकांना. भांडल्यानंतरही काही वेळ भेटणार. आपण हा विचार करा, अंतिम परिणाम काय, अंतिम परिणाम तोच ठेवावा लागेल. निमित्त आम्ही कमी करू शकतो. किंवा समजा चतुर्थावर, सप्तमावर आणि 12व्यावर समजा क्रूर ग्रह पाहत असतील तर कित्येकदा जो काही जातक असतो तो आपल्या स्वतःच्या घरामध्ये, आपल्या मातृभूमीमध्ये वगैरे अस्वस्थ असतो आणि त्याच्यामुळे कित्येकदा आईशी, पत्नी किंवा पतीशी वादावाद वगैरे होत असते, झोप लागत नसते किंवा फालतूच्या गोष्टीत खर्च होत असतात. अशा वेळेला त्याला परदेशी जायला सांगावं. परदेशी जाणं शक्य नसेल तर कमीत कमी आपल्या संस्कृतीच्या बाहेर जायला सांगावं. आणि असं केल्यानंतर त्यातला फरक तुमच्या लक्षात येईल. तो फरक लक्षात आला तर आपण सांगितलेला मार्ग बरोबर आहे असं समजावं, असं मला वाटतं. थोडं दूषित होत असेल तर दुसरं ऍक्टिव्हेट केलं, दुसरं ऍक्टिव्हेट करा. हां, तू ऍक्टिव्हेट, हा तुमच्या भाषेत ऍक्टिव्हेट, आमच्या भाषेत बा हे काम करायला सांगून द्यायला आहे ना. संतुलित होईल ना. हां, जसं म्हणजे कैकेयीने जेव्हा प्रभू रामचंद्र आपण जो विचार करला तर त्यांना काढून टाकलं, ते सरयू नदी पार केली त्यांनी, आहे ना. तेव्हा राज्यांच्या सीमा या नदींनी सहसा व्हायच्या आपल्याकडे किंवा पहाडांनी अशा बांधलेल्या असायच्या. त्याच्यानंतर जेव्हा भरत भेटायला गेला तर त्यांनी अत्यंत वाईट शब्दांनी म्हणून माझी आई अशी वाईट आहे वगैरे, अशीचा मुलगा भेटायला आला आहे असं सुमंतांना सांगितलं महामंत्र्यांना की जाऊन सांग रामाला की मला भेटायची इच्छा आहे. तर रामाने सांगितलं त्याला सांग तू आईला शिव्या जर देणार असेल, ती फार महान आहे, तर तू मला भेटायला येऊ ती आई नकोस. आहे. नाही, ती आई आहे, ती महान आहे. ते महान का म्हटलं, कारण सरयू पार केल्यानंतर प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं की इथे राहून आपला काही फायदा नव्हता. ही निमित्त बनली आपल्याला बाहेर काढायचं, हे त्यांना समजलं. हे त्यांना समजलं. पण केव्हा समजलं, आपल्या राज्याच्या सीमा पार केल्यावर. म्हणजे त्यांचा उत्कर्ष झाला, उत्कर्ष झाला. आईपासून जोपर्यंत दूर होते तोपर्यंत ते आनंदात होते, आयडेंटिटी मिळाली. हा, एवढंच नाही तर आता असं प्रभू रामचंद्र हा विषय नाही, पण आपण जातक म्हणून जर पाहिलं ते परत आले, पुन्हा फ्रस्ट्रेट झाले अयोध्येला आल्यानंतर, कारण लगेच सीतेला पुन्हा, हा, कारण तिथेच होते. तर मग त्यांचं जोपर्यंत
आयन चाललं होतं, म्हणजे त्यांचा प्रवास चालला होता, तोपर्यंत ते ते आनंदात सुखी होते. ते नवरा बायको एकमेकांच्या बरोबरच होते. सोबत होते आणि सुखी पण होते ना. तर मी याला लार्जर दॅन लाईफ म्हणतो. म्हणजे खूप खूप छान प्रत्यक्षाहून दृष्टिकोन. मोठं असं काहीतरी देणं. हां. तर हा आपल्याला दिसतो असा, आणि अनेक लोक पाहायला पण की आपण तिथे एकदा पाहतो की काही लोक जे आहेत ते आपल्याबरोबर असतात. सर्वांनी अनुभव घेतला असेल. ते तुमचीच कॉपी करून पास झालेले असतात, ते परदेशात जातात आणि मग त्यांना एकदम विद्वान म्हटलं जातं. तर तुम्हाला प्रश्न पडतो की या मूर्खाला आपण तो बावट समजत होतो, हा कसा काय झाला? त्याचा 4-5 तुम्हाला दिसेल, सप्तमाला 12व्याला आणखी चतुर्थाला काहीतरी डॅमेज आहे. हा बाहेर जाऊनच त्याचं त्याला काहीतरी मिळणार आहे. हां, अशा रीतीने पाहावं. कर्माचा संबंधच आहे, कर्मावरच आधारित आहे. खूप छान, म्हणजे कर्मावरच चांगल्या आधारित. पद्धतीने साहेबांनी सांगितलं. बरोबर प्रश्न विचारला, कारण हा नेहमी लोकांना प्रश्न असतो. हां, की कुंडलीला म्हणजे पत्रिकेतून उपाय मिळतील का? तर हा उपाय आहे. पत्रिकेतून बिलकुल उपाय हा मिळतातच. उपाय आहे की मिळतात. आपल्याला समजा आपला पंचमाधिपती 12व्यात असला, तर आपण जे ज्ञान अनुभवाने मिळवलेलं आहे, किंवा तुमचं मिनिमम कमीत कमी नोकरी किंवा काही व्यवसाय लागायसाठी जेवढं शिक्षण आहे, त्याच्या पुढचं जे काही शिक्षण घेतलं आहे, याचा फायदा त्याला आपल्या मातृभूमीत मिळत नाही, कारण त्याचा व्यय झालेला आहे. बरोबर. पण असा माणूस जर डिस्टिंक्टली डिफरंट कल्चर आपण ज्याला म्हणतो, वेगळ्या एका संस्कृतीत जर गेला, तर तिथे मात्र त्याला त्याचा फार मान मिळतो. रिकॉग्निशन. हां, आणि असं पाहावं की पंचमेश तिथे गेल्यानंतर काय होतं, किंवा मग समजा तरुण मुलगा असला तर त्यांनी उच्च शिक्षणासाठी बाहेर देशी जावं, तर त्याला तिथे फायदा होतो. तर ते लक्षात येईल की तुम्हाला खरोखर कर्मामुळे त्याचं म्हणजे जे अंतिम त्याला मिळणारे परिणाम म्हणजे असतात आपण ते सल्ला देऊ बदलतात. शकतो. हे बदलतात. असा आपण सल्ला देऊ शकतो ज्योतिषीय. जरूर आता ते त्याच्यावर मुलं विचार केला तर कधी-कधी- निश्चित देता येतो. कधी मुलं तयार होतात, कधी नाही होत. तर नाही. त्यांची ती दशा असावी. हो, नाही असेल, पण मग ते फ्रस्ट्रेटेड राहतात. हां. मी त्यांना नाही म्हणतो, तुम्हाला विचार, मला वाटतं असं करावं, बाकी कर्म तुमचं आहे, त्याच्यामुळे मी करू शकत नाही ना. मी करू एक शकत वैद्य सरांचा, अनिल वैद्य सरांचा प्रश्न आहे. हां, ते आमचे मित्र आहेत, विद्वान आहेत ते. हो, ते आमचे पण मित्र आहेत. ते म्हणतात, आय हॅव नॉट बीन एबल टू अंडरस्टँड व्हाय 8th हाऊस इज पराक्रम स्थान ऑफ 6th हाऊस. म्हणजे 6चा पराक्रम का आहे बरोबर, अष्टम, बरोबर. आणि 6 इज लाभ स्थान ऑफ 8, म्हणजे बरोबर ना ते. हां, बरोबर. तसं का आहे? कन्सिडरिंग ऑल द कारकत्वाज ऑफ बोथ द भावाज, हाऊ कॅन वी इंटरप्रिट धिस? नाही, मी म्हटलं रे, विद्वान माणसं असं विचारतात. जसं केळकर सरांनी फार सुंदर प्रश्न विचारला. हो. याचं माझ्या मते उत्तर असं आहे, अष्टमाचा लाभ षष्ठ आहे. षष्ठ आहे. आपण आजारी पडा, नाही ना, आपल्या आयुष्याला आम्ही कमी करू शकतो किंवा वाढवू शकतो. जर तुम्ही आपल्या कारण षष्ठ भावाचा जो रोग आहे, रोगस्थान म्हटलेला आहे, पण हे रोग तुम्ही स्वतःहूनच ओढवलेले आहे. रिपू. हां, रिपू म्हणतात आजकाल. आम्ही आपले रोग म्हणतो, तर रोग किंवा कज्जे वगैरे. तर जेव्हा हे जास्त होऊन जातं, कारण ते दुःस्थान आहे, हा रोग जर वाढला तर इकडे तुमचं आयुष्य कमी होईल. कारण अष्टम स्थानाला आयुष्यस्थान आणि मृत्यूस्थान दोन्ही म्हटलं आहे. रोग जर वाढले तर आयुष्य कमी व्हायची शक्यता जास्त. रोगाचा पराक्रम. हां, रोगाचा पराक्रम झाला, तो कोणावर झाला तर ते आयुष्यावर झाला. कारण पराक्रम हा कसा करतो तर ते तालिबानासारखा आहे, की तालिबानांनी पराक्रम केला अफगाणिस्तान, अफगाणी लोक मेले, आहे ना. तर अशा रीतीने आपण जर त्याला विचार केला तर लक्षात येईल की ते चूक नाही आहे. आणि षष्ठाचा पराक्रम षष्ठ अष्टम आहे, आणि अष्टमाचा लाभ हा षष्ठ आहे. त्याचं एक तत्व आलेल सर्वांना माहीत असेल की षष्ठेश जर समजा अष्टमात असेल तर सहसा ज्याला आपण ॲक्यूट एकदम उफाळून येणारे रोग ज्याला म्हणतो, असे रोग हे क्रॉनिक होऊन जातात. हे जन्मभर मग तुम्हाला पोहतात, त्याचा फार त्रास होतो. ही त्याची देण आहे तुम्हाला, आहे ना. 11व्याचा स्वामी लग्नात असला तर लग्नाला काहीतरी तो देतो. काय देईल तो? तर त्याचं जे काही आहे ते कारकत्व आहे ते प्रदान करेल. याचा रोग आहे तर हा रोग प्रदान करेल. आणि अष्टमेश तिकडे गेला तरी तसंच होतं, पण त्याच्यामध्ये तो मग सडनली होतो. म्हणजे त्याचा असलेला कॉन्स्टिट्युशनल जो प्रॉब्लेम असतो, त्याच्या शरीरात जो जन्मतः जो कमी जास्त उत्सर्जनाचा प्रॉब्लेम, ते एकदम वाढून जातं. त्याचं कारण की हे या दोघांचा असा परस्पर संबंध आपण जर लक्षात घेतला, हा पराक्रम कुठे करेल? हा रोगस्थानात जाऊन पराक्रम करेल.
रोगातून भावाने पती भावाचं फळ दुसऱ्या भावाच्या आश्रयाने देतो. बरोबर. आणि अशा रीतीने मी जेव्हा तुम्हाला काही देतो तर प्लस आणि मायनस दोन्ही सायन्स असतात प्रत्येक ठिकाणी आहे ना. तर त्याच्यामुळे असा असावा असा माझा अंदाज आहे. एक आणखी प्रश्न आहे. एक राज्यलक्ष्मी राव यांनी मला विचारायला सांगितलं. मी आमच्या सगळ्यांकडनं प्रातिनिधिक प्रश्न मागवले आंध्र होते. प्रदेशातल्या विद्वान विदुषी आहेत हां हां. तर त्या म्हणतात की अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ज्योतिषांची काही आचारसंहितेमध्ये किंवा फलादेशामध्ये काय करावं ज्यानुसार आपण ते अंधश्रद्धा होऊ नये, म्हणजे चुकीचे समज होऊ नयेत म्हणून आपण काय करायला हवं? हा चांगला प्रश्न आहे. मगाशी मी थोडंसं त्याच्यावर बोललो हां की असं आहे की हे शास्त्र आहे हे पहिल्यांदा ज्योतिषांनी स्वतः समजून घ्यावं. हो आणि वाटेल ते आर्केन, मी त्याला इंग्रजीत म्हणतो आर्केन काहीतरी रेमेडीज सांगणं हे पहिल्यांदा बंद करावं. आपण जर काही समजा त्याला उपाय सांगतोय तर त्याचं कारण समजावून सांगावं. हां हे सांगावं की हे व्हायची शक्यता आहे. तू जर प्रामाणिकपणे हे केलंस तर. आजकाल काय होतं नाही तर की कुठलेही काही उपाय म्हणून सांगतात. आजकाल ते उत्तर भारतातून तोटके नावाचा प्रकार जो असतो, लाल किताब, मला काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही, पण आपण वाटतं कोळसा नदीत टाकून तुम्हाला काय तुमचं भाग्य होणार आहे असं असतं. तर म्हणजे कृष्णाने अर्जुनाला 18 अध्याय घसा करवडून सांगितलंच नसतं की तू लढ तामसी म्हणून. प्रकार म्हणजे जे नेचरला, सृष्टीला जे दूषित करणारे प्रकार आहेत ते आपण रेमेडी म्हणून करू नये. पुन्हा त्याचा आधार काय? हां मला काय म्हणणार, कुठल्याही गोष्टीला आधार पाहिजे की नाही? बरोबर. आधार काय? मी जसं आहे की बा मी मुहूर्तावर देखील मी कित्येकदा असं म्हणतो की दोघे लढणार आहेत. मुहूर्त चांगला आहे, यातला एकच हरणार आहे ना. बरोबर. कारण कर्माचा संबंध आपण जेव्हा काढून टाकतो आणि शास्त्रशुद्ध सांगितलं तर चांगलं आहे. आपण सांगावं की या कारणामुळे मला असं वाटतं की हे योग्य होईल. आम्ही जेव्हा ते पूर्वजन्मात तू अमुक होता, अरे ते पूर्वजन्माचा आहे म्हणूनच हे सर्व मिळालेलं आहे. हा जो चार्ट आहे हा पूर्वजन्मामुळेच मिळतो आहे ना. पूर्वजन्मात जाऊन तुम्ही असं केलं, आता या जन्मात चांगले वागा, तेच खूप आहे. पहिली गोष्ट वर्तमानस्य. हां. आणि दुसरं असं की रेमेडी आम्ही कसलीही देऊ शकतो हे बंद करावं. हां मी जाऊन माझ्या बायकोला रोज मारीन आणि तुमच्या रेमेडीने मला ती केस माझ्यावर करणार नाही, हा मूर्खपणाचा सल्ला आहे कोणाचा. अगदी अगदी आहे ना. त्याच्यामुळे सर्व गोष्टींच्या रेमेडीज नसतात. इष्टदेवतेची पूजा वगैरे सांगितल्या जाते, पण ती करताना ज्योतिषांनी हे पाहावं, तो ज्योतिषी आहे की त्याचं मंत्रस्थान किंवा मंत्रस्थानापासून पंचम स्थान जे नवम स्थान हे दूषित नाही, हा खरंच करेल का? आजकाल फुटाण्यासारखे मंत्र देतात. हो, जो करू शकेल त्यालाच द्यावं. त्याला द्यावं. त्याला जरूरत आहे का? आणि त्याला आवश्यकता. त्यांनी त्याचा म्हणजे तुम्ही हे कशावरून समजणार? तर त्याला काही प्रश्न विचारा की असं होतं का? तो हो म्हणेल तर त्याला अर्थ आहे. वरनं काय होतं की अंधश्रद्धा त्याच्यामुळे वाढते. काही सांगतात की जसं पहिल्यांदा होतं की नाही की आता हे बोललं की मला तर बहुतेक सर्व विद्वान मोठे जे आहेत माझ्याहून वयाने ते तर मला मारतील, पण स्पष्ट बोलायचा माझा स्वभाव आहे, तुम्हाला माहिती आहे की बा 16 सोमवारचं व्रत केलं की लग्न होतं. करून पहा बरं. सगळ्यांचंच नाही होत. सगळ्यांचं होईल का? नाही. मग त्याच्या मागचं तत्व काय हे तर समजून घ्या. हे समजून घेतलं तर तुम्हाला त्याचा अर्थ समजेल आहे ना. त्याच्या मागे प्रत्येक गोष्टीच्या मागे तत्व आहे. इव्हन आपले जे व्रतवैकल्य आहे त्याच्या मागे तत्व आहे. परंतु हिंदू शास्त्रांमध्ये ज्योतिष आणि वैद्यक हे दोनच शास्त्र असे की ज्याचा खरंच परिणाम होत असेल तेवढाच भाग घ्यावा, बाकीचा सोडून द्यावा असं म्हटलेलं आहे. पण आम्ही असं करत नाही. त्यामुळे अंधश्रद्धा पसरते. त्यामुळे अंधश्रद्धा पसरते. आणि कधी कधी काय होतं, काकतालीय न्याय म्हणतात त्याला. कावळा बसायला फांदी तुटा. मी सांगितलं आणि नेमकं याला म्हटलं की अरे तू गंध लावू नको, म्हणजे तू सर्व ठीक आहे. आणि नेमकं दुसऱ्या दिवशी याला काही फोन चांगला आला, याला वाटलं की बस हे जादूच आहे. असं तू काहीतरी कर्म केलं म्हणून तुला मिळालं, असं कसं मिळेल का? असं म्हणजे श्रेय घेऊ नये. त्याचं ते आहेच, त्याच्या प्रारब्धात आहे. तुम्ही चांगला सांगा, उगीच काहीतरी फालतूच्या. ते आता तुम्हाला कल्पना असेल, अनेक लोक ते कालसर्प दोषाची पूजा करून येतात. त्यांना विचारा बरं आल्यानंतर काय झालं, तर फक्त 20,000 गेले म्हणजे अक्कल आलेली असते, असं तुम्हाला 90% भागात सापडेल. आणि मी हे उघड बोलतो कारण खरं आहे ना, जे सत्य आहे ते बोला. तो आता 150 वर्षातच आलेला आहे ना. हो, आलेला आहे. आधार म्हणजे काढलेला आहे. प्रत्येक गोष्टीला आधार पाहिजे. माझं काय म्हणणं आहे की बा तुम्ही काही जेव्हा सांगता तर काही तर त्याला आधार पाहिजे की नाही. इष्टदेवता शोधायची. तुम्ही इष्टदेवता शोधल्यानंतर त्याला विचाराल का की तुला ही इष्ट वाटते का देवता, की तुम्ही आपल्या मनाने सांगणार? समजा आफ्रिकेतला माणूस आहे, त्याला कुठली इष्टदेवता तुम्ही सांगा? हा मुख्य मुद्दा आहे
की जातक कोणीही असू शकतो, हो, मग कारण तो तेच करेल का? हो, कारण हा सनातन धर्माचा विषय आहे, तिथलं हे सायन्स आहे, हे सर्व जगासाठी आहे. हो, मग आम्ही काहीतरी त्याला सांगत राहायचं. आता आपण पाहतो की नाडी ग्रंथांमध्ये जेव्हा आपण वाचतो तेव्हा नॉर्मली दक्षिण भारतातले देवळं सांगितली असतात, कारण तिथेच लिहिल्या गेली. देशकाल स्थिती. हां, पण त्याला तुम्ही तुमचं डोकं का नाही वापरत? तुम्ही त्याचं कारकत्व काय आहे, त्याला ते कसं समजा- इम्प्लिमेंट समजा. करू शकता? आणि हा खरंच करेल का? माझ्यासारख्याला सांगितलं हा करणारच नाही, तर याला सांगून काय फायदा? काहीच फायदा पाषाणावर पाणी टाकून काही होणार आहे का? तर असं मला वाटतं. आणि मला वाटतं त्याचं शास्त्र जर आपण समजावून सांगायला लागलो तर लोकांना लक्षात येतं की हे शास्त्र आहे. हां. शास्त्र असल्यानंतर प्रत्येक शास्त्राला काही बंधनं आहेत. त्याच्या पलीकडे कुठलंही शास्त्र जात नाही. मेडिकल सायन्स मेलेल्याला जिवंत करू शकत नाही आणि जो मरणारच निश्चित आहे त्याला ते थांबवू शकत नाही. ते प्रयत्न करू शकतात. बरोबर. ज्योतिषाने सांगितलं मी प्रयत्न करतो, मी आणि तुम्हाला हे सांगतो की स्पष्ट- असं असं व्हायची शक्यता आहे, हां. यावेळेला तुम्ही सांभाळून राहा, ही चांगली संधी येते, यावेळेला तुम्ही जास्त प्रयत्न करा आणि परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला प्राप्त मला होईल. त्याची अनुकूलता प्राप्त हां, होईल आणि असं तुमचं ते असं जर होऊ आपण शकतं. म्हटलं तर मग चांगलं आहे. तर मला व्हिसा मिळणार का, तू याची पूजा काय नाही, गंमत आहे का? नाही. ती ते व्हिसा पूजा बालाजी करून म्हणून थोडीच आंध्र व्हिसा मिळणार प्रदेशात आहे. राज्यलक्ष्मीजींना माहिती आहे की हैदराबादला एक व्हिसा बालाजी नावाचं मंदिर आहे. हां. तिथे असं आहे की बा तो व्हिसा ठेवायचा, ॲप्लिकेशन ठेवायची, ते प्रदक्षिणा घालायची आणि मग चाललं जायचं आणि व्हिसा आपोआप. तो असं श्रद्धेचा होईल का? भाग आहे. हा, पण हे जर ज्योतिष करू लागला, हां, ते चूक आहे, कारण त्याच्या मागचं शास्त्र त्याला शास्त्र सांगता आलं चाललं पाहिजे जातं. शास्त्र आणि चाललं याचा जातं. हां, शास्त्र आधार नाही. राहत नाही त्याला. ज्योतिष हे शास्त्र आहे. वैद्यक हे शास्त्र आहे. मतभेद आहे मुनींना तू ज्योतिष वैद्यकीय तसं असं म्हटलं गेलं. जे खरोखर होतं त्याला पकडावं. आपण स्पष्ट सांगितलं त्याला 2 मिनिटं वाईट वाटेल. म्हणून वराह मिहिरांनी सांगितलं आहे, राज्यलक्ष्मीजींना माहिती आहे, आपल्या सर्वच लोक विद्वानांना माहिती आहे की बा अशा अशा परिस्थितीत या वेळेला मूल होऊ शकतं. हां. पुढे काय म्हणतात ते, हे वंध्या स्त्रीला किंवा लागू होणार नाही. जिची मासिक पाळी बंद झाली आहे हिला सांगू नये. म्हणजे बरोबर आहे ना. म्हणजे व्यक्ती पाहून सांगा. नाही तर गुरु लग्नात आला आणि सप्तमावर पाहिलं की लग्न होतं असं तुम्ही जर ज्या मुलीच्या लग्नातच ज्याचे- गुरु आहे जन्मता, तिचं काही जन्मता लग्न होणार नाही, हा विवेक वापरावा. आणि अशा रीतीने वाचल्यानंतर त्या जातकाला लक्षात येतं की हे एक शास्त्र आहे. बरोबर प्रत्येक गोष्टीला उपाय नसतो. नसतं. उपाय असता तर देवांनी स्वतःही केलं असतं, आहे ना. तर आणि आपला कर्मफळ भोगण्यासाठी जन्म झालेला आहे. कर्मफळ भोगण्यासाठी झाला, पण तो व्यवस्थितरित्या कमीत कमी त्याचा त्रास कसा. हां. कथा अशी आहे की पार्वतीने शंकरांना असं म्हटलं की हे महादेवा, आता कलियुग येत आहे, इथे लोकांना फार त्रास होणार आहे, हा त्रास कमी करण्यासाठी शास्त्र सांगा. हां. तिने असं नाही म्हटलं की हा त्रास गायब होण्यासाठी नाही. शास्त्र सांगा. कमी करण्यासाठी. हा, कमी करण्यासाठी सांगा. आणि नैसर्गिक कर्मातूनच कमी होतो. पार्वतीने 7,000 वर्ष तप केलं तेव्हा तिला शिवाची प्राप्ती झाली. तर तुम्ही काय त्याला 2 मंत्र सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला काही होणार आहे का? हे मनाची ज्योतिषांनी तयारी. स्वतः मनात ज्योतिषांनी स्वतःला प्रश्न विचारला अगदी अगदी. आहे ना. किंवा आम्ही खरंच करतोय असं जेव्हा ज्योतिषी वागू लागतील तेव्हा याला शास्त्राची लेव्हल येईल. लोकांची इच्छा असते याला शास्त्र म्हणून म्हणावं. तू एखादी गोष्ट सांगा. आता परवा माझ्याकडे कोणतरी एक आले होते बिचारे, ते लोक असे त्यांना असं विद्वान वगैरे असं वाटत असल्यामुळे येतात. तर मी त्याला म्हटलं तुला स्वप्नात बहुतेक साप दिसत असतील नाही खरं. तो एकदम उठून उभा राहिला. हो म्हणे सर खरंच दिसतं. तुम्ही कसं. मी म्हटलं हे शास्त्र आहे हां. आणि हे मी तुझ्या महत्त्वाचं. मनाला काय वाटतं एवढंच सांगू शकतो. हे असं असलं पाहिजे. त्याचे अनेक अर्थ आहेत. तर असं केल्यानंतर मग त्यांना समजू लागतं. आपण उगीच काहीतरी त्याला खोटं सांगायचं, मार खूप गंधबिंद आपण जे लावून पण बसायचं, सांगतो ते शास्त्रानुसार आहे हे सांगायला श्रीरामची शाल घालून बसायचं आणि असं ड्रामा करू नये. ज्योतिष हा वेगळा विषय आहे. धर्म किंवा कुंडलिनी जागृती हा वेगळा विषय. यांना एकाकडे आपण आणू नये असं मला वैयक्तिक वाटतं. अगदी अगदी. असं केलं तर आजकालची जनश्री जी आहे ती इन्क्विजिटिव्ह आहे. त्यांना माहिती करून घ्यायची. तुम्ही त्यातलं शास्त्र समजावा. हे ग्रह माझ्या मनावर असं का, माझ्या हातून असं का होतं याचा परिणाम सांगा. याचं संशोधन व्हायची जरूर आहे बरीचशी. आमच्या जेवढं होतं तेवढं आम्ही करतो. पण काय होतं की वयामध्ये काय जरासं तिखट बोलायची सवय लागून जाते. तर मी सहसा जास्त स्पष्ट बोलायला अवॉइड करतो. पण स्वभाव काही माणसाचा जात नाही, त्याच्यामुळे मी बोलून टाकतो. नाही, पण जे खरे अभ्यासक असतात किंवा ते सगळ्यांचंच असं मत मला विचारात सांगा, घेतात. मुलाचा जन्म कुठला याच्यावर तुमचे मतभेद आहेत. आणि 12:35 7 सेकंद कसला वेळ लिहिता. कोणी असं लिहितं का कधी मुलाचा जन्म झालेला? मी नाही पाहिलं अजून कोणी केलेलं, पण असे येतात आपल्याकडं.
नाही ना. अतिचिकित्सक. हां, तर ते त्याला जसं कमी करू लागतं आणि आपली चूक झाली तर प्रामाणिकपणे कबूल करावं ना, की माझी चूक झाली. डॉक्टरची चूक नाही होत का कित्येकदा, अगदी बरोबर. प्रोफेसरची होते, विद्वान. सगळ्यांचे आता चुकणे हा मानव धर्म आहे त्याचं शेवटी. कारण असं की जर हे ग्रह जातकाच्या वर परिणाम करत असतील तर ते ज्योतिषावर नाही करणार आणि मी इन्सुलेटेड आहे हा समज काढून टाकावा. तो पण एक मनुष्यच आहे ना. हो, तुमचं एखाद्याला बुध वगैरे त्यावेळेला बरोबर नसेल, तुम्हाला आकलन नाही होणार. हां. तर प्रामाणिकपणे कबूल करा. अगदी. त्याला नेहमी शास्त्र म्हणून समजलं जाईल. तो चांगला प्रश्न आहे, व्यवस्थित प्रश्न विचार. सर्व विद्वानच आहेत ते प्रश्न विचारणार आहेत, त्याच्यावर चांगले प्रश्न काका, विचार. आपण- माझ्याला जितकं शक्य आहे तेवढं मी समजायचं हो हो हो. आपण दशाध्यायामध्ये म्हणजे दशेबद्दल थोडंसं सांगावं असं हा माझं. विंशोत्तरी दशा सहसा पाराशरांनी म्हटलं विंशोत्तरी मुख्यामता. दशा तर अशा दशा बहुधा वगैरे असं म्हटलं. अनेक प्रकारच्या दशा आहेत, तुम्हाला माहिती आहेत. काही नक्षत्र दशा आहेत, काही राशी दशा आहेत. पाराशर म्हणतो की बा माझ्या मते विंशोत्तरी महत्त्वाची आहे. त्याचं कारण विंशोत्तरीमध्ये प्रत्येक ग्रहाला काही काही वेळ दिलेला आहे. म्हणजे सर्व 9 ग्रह त्याच्यात येतात. केतूपर्यंतची दशा आहे. दशा काय आहे तर दशा हे तुमच्या मनात काय सध्या तरंग उठतात आहेत हे समजायचा एक मार्ग आहे असं माझं मत आहे. हो. आणि हे कुठल्या विषयात आहेत हे समजायला दशा म्हणतात. म्हणून ती चंद्रापासून, चंद्राच्या नक्षत्रापासून सुरू चंद्रा होते. म्हणून लोक जे म्हणतात की बा चंद्रापासून पाहिला जात नाही, नाही, दशा आली की चंद्रापासूनच आपण तेव्हाच पाहतो. बघते. तेच मूळ आहे सर्व, आहे ना. या दशांमध्ये फक्त महादशेत असं होईल असं जे म्हटलं जातं, जे शास्त्राचं हसू जे होतं त्याच्यामुळे होतं. हो. कारण 16 वर्ष कोणाचं लग्न होईल का, किंवा समजा 20 वर्ष कोणाला खूप ऐश्वर्य भोगायला मिळेल का, कारण शुक्राची 20 वर्षाची असते, आहे ना, गुरुची 16 वर्षाची असते. असं होत नाही. घटना एकदाच होते, त्या घटनेचं फळ तुम्हाला मिळत राहतं. बरोबर आहे. म्हणजे ह्याच्याबरोबर आणखीन काहीतरी पाहिजे. आपल्याकडे हिंदुस्थानामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये आणि शास्त्रामध्ये 3चं महत्त्व आहे. इंजिनियर जे असतील त्यांना 3 पॉईंट लिंकेज फिक्स्ड असतं हे समजेल. शेतकरी असतील त्यांना तो प्लाऊ जो लावतात मागे ट्रॅक्टरला, तोही 3 पॉईंट लिंकेजने लावतात, तेव्हाच तो सरळ चालतो, नाही तर नाही चालत. तर आपल्याकडे 3 साधनं आहेत. जन्मकुंडली, हो सर, पाठवते. विंशोत्तरी दशा आणि गोचर. अत्यंत दुर्भाग्याची बाब आहे की लोक गोचरकडे पाहतच नाहीत. त्यांना असं वाटतं दशेत सर्व काही होऊन जातं. असं होणार नाही. म्हणून गोचर देखील त्याच्याबरोबरच पाहायचं असतं. हे तिन्ही मिळून जेव्हा तुम्ही पाहता त्याच्यानंतर दशेत खालच्या लेव्हलला जात जा. म्हणजे कमीत कमी प्रत्यंतर दशेपर्यंत तरी जावं. आजकाल फक्त दशा अंतर्दशावर माणसं थांबतात. 3-3 वर्षात काही गोष्टी होत नसतात. शनी तर वगैरे आवश्यकच आहे. त्याला तेवढं करावं त्यांनी, त्याचा फायदा होईल. त्याच्याबरोबर गोचरही पाहावं. कारण गोचर त्यावेळेला नैमित्तिक जे काही होणार आहे ते दाखवत असतं, अगदी चांगलं, शुभ, अशुभ वगैरे. म्हणूनच प्रश्न विचारा की कशाबद्दल आहे. समजा म्हटलं बा माझ्या करिअरबद्दल आहे तर दशमभाव पहा. दशमभावावर शुभदृष्टी आहे, अशुभदृष्टी आहे ही पहा. जी दशा आहे ती दशमभावातल्या स्थितग्रहांची, दशमेशाची आहे ना, दशमभावाच्या कारकाची याची आहे का हे पाहावं. त्याच्यावर कुठल्या कुठल्या ग्रहांची दृष्टी आहे, त्यांच्याही कोणाच्या दशा राहू शकतात. आणि या सर्व दशा तुम्हाला वेगवेगळ्या लेव्हलला येताना दिसतील. त्या पाहिल्यानंतर तुम्ही तो जो एक छोटा संभाग काढता वेळेचा, त्यावेळेला दशमभावावर कुठल्या ग्रहांचा परिणाम आहे, शुभ आहे, अशुभ आहे हे पाहावं. तर सहसा तुमचं काही चुकणार नाही. अगदी. आणि त्यावेळेला त्याला सांगा की यावेळेला तू प्रयत्न कर, यावेळेला तुला यश मिळायची संभावना सर्वात जास्त आहे. मी नेहमी याला संभावना हिंदीत बोलतो जेव्हा हे संभावनाओं का शास्त्र आहे असं म्हणतो. हे संभावनेचंच शास्त्र आहे. हे स्टॅटिस्टिक्स आहे ऑफ अ व्हेरी हाय लेवल. हो. आणि कारण याच्यात 1 बिलियन कॉम्बिनेशन्स आहेत. त्याच्यामुळे त्यातलं तुम्हाला एक उचलून त्याला सांगायचं असतं. तर त्याला सोपं न समजता थोडंसं सिरियसली केलं, काही नसते, शांतपणे पाहावं, तर दशांचा आपल्याला परिणाम मिळतो. दुसरं असं लक्षात घ्यायचं की दशा फक्त ज्या ग्रहाची दशा आहे त्याच्याबरोबर असलेला ग्रह देखील त्या दशेचं फळ स्वतःच्या दशेमध्ये उत्कटपणे देऊ शकतो. अगदी. हेही लक्षात ठेवावं. कारण कित्येकदा असं होतं की आपण फंक्शनल मॅलिफिक म्हणतो, तात्कालिक अशुभ आणि तात्कालिक शुभग्रह म्हणतो. पण तात्कालिक शुभग्रहाबरोबर जोडलेला असलेला जो तात्कालिक पापग्रह हाही आपले परिणाम देऊ शकतो.
तो या शुभग्रहाचे परिणाम देऊ शकतो हे विसरू नये. आणि हे विसरल्यामुळे नेहमी घोळ होतात. गोचर बघताना चंद्राला कितवा, लग्नाला कितवा आणि तो ग्रह जिथे स्थित आहे त्या त्याच्यापासून भावाला कितवा, तो ज्या भावाचं बोलतोय त्याच्यावर काय होऊन राहिलं तिथे त्याला काय चांगलं परिणाम कारण देतोय? याच्या मनात या भावात काहीतरी चांगलं होणार आहे वाटतंय की वाईट होणार वाईट वाटतंय. होणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हा, त्याच्या हे डोक्यात. तुम्ही लक्षात घेतल्याबरोबर हे तुमच्या लक्षात येईल तेव्हाच की लक्षात यावेळेला येतं हवं. पूर्ण. हां, त्याच्यावर ते सोपं आहे. ते थोडं कठीण अशासाठी आहे की आम्ही फक्त दशांच्या याच्यावर सांगतो की या महादशामध्ये सर्व होऊ नये असं होत नाही. त्याचा फक्त सराव आवश्यक आहे. हा सराव तर थोडं समजणं की बा शुभग्रहाच्या दशेमध्ये त्याच ग्रहाची जर अंतर्दशा असली तर परिणाम त्याच्या विरुद्ध होतात. तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेतल्या तर चांगलं राहील. पराशरांनी सर्व सांगितलेलं आहे. लघुपराशरीत ते जास्त फोकस्ड आहे. लघुपराशरीलाच उडुदाय प्रदीप म्हणतात, त्याला जातका देशमार्ग म्हणतात आणि नंतर सुश्लोक शतक म्हणून त्याच्यावर एक आणखीन टीका आहे ज्याच्या 100 श्लोक आहेत. यांचा थोडासा अभ्यास केला तर बरं राहील. नक्की, सोपं आहे. नक्की सोपं आहे सर्व. काही कठीण काही नाही. कठीण वाटतं. कठीण वाटतं कारण ते सुरुवातीला आकलन झालेलं नसतं नीट आणि जेव्हा आकलन होतं तेव्हा मग ते सोडवून बघण्याची जिज्ञासा होत असते आणि मग ते लावून बघितलं की ते इम्प्लिमेंट झालेलं ते दिसतं. त्यामुळे सायन्सच आहे. तो एक क्रमच आहे हो. की आधी बघा, आकलन करा हा आणि मनन करा. जर चुकलं असेल तर काय झालं बा आपल्यासारख्या विद्वानांशी बोला हा वा वा हे विचारायला नको. आणि आपण सांगता आम्ही तुम्हा लोकांपासून जास्त शिकतो. जसं प्रश्न विचारले ना या प्रश्नातून आम्ही शिकतो कारण याचं आणखी. उत्तर द्यायचं असतं. आम्हाला विद्वान समजल्याचं उत्तर तर द्यावं लागेल. आणि तर मग त्याच्यामुळे आम्हाला अभ्यास होतो. अभ्यास करावा लागतो. हां त्याच्यामुळे कोणाला असं वाटत असेल की आम्ही उपकार करतो, काही उपकार वगैरे कोणावर करत नाही. आम्ही आमचं शिक्षण वाढवतो हे ते लक्षात शेवटी ठेवायचं. आदान प्रदानच आहे ना विचारांचं, ज्ञानाचं. नाही, ज्ञानाचं तसंच आहे, पद्धत असते. आणि ते दिल्यानेच वाढतं, वाटल्याने वाढतं. न चौरी हार्यम न राज्य हार्यम म्हटलेलं आहे की चोर घेऊन नाही जाऊ शकत, राजा नाही घेऊन काहीच जाऊ नाही. शकत. तो ते ज्ञान सगळ्यात श्रेष्ठ सत्य, सत्य, मानलेलं सत्य, आहे ना. सत्य आहे, बिलकुल सत्य आहे, खूप सत्य आहे. खूप छान सांगितलं सर आपण समजावून आणि सगळ्यांनाच या गोष्टींचा लाभ होईल. आपल्या ज्या टिप्स होत्या हो आणि माझ्या जरासा ज्योतिषशास्त्राबद्दल. अतिस्पष्ट बोलण्याचा कोणाला राग आला असेल नाही, मला नाही, माफ नाही. करा कारण असा की ही सवय आहे. नाही नाही माझ्या असं वगैरे द्वितीय काहीच भावावर मंगळ पाहतो त्याच्यामुळे हे मंगळ सुद्धा पाहणारा त्यांनी हा हे बोलणार सुद्धा आहे. फलादेशाचं तंत्र इथे अंमलात आणताना स्वतःपासूनच सुरुवात नाही नाही करतात. स्वतःचे दोष गुणदोष समजल्याशिवाय अगदी अगदी. काही फायदा नाही. आणि कुठेही कुठलं काम झालं तर कोणीही स्वतःला श्रेय घेऊ नये. हा पण संदेश नाही, कधी काकांचा घेऊ आहे नये, कधी घेऊ की आपण केवळ माध्यम आहोत माध्यम आहोत. आणि ते चांगलं झालं तरी आपण माध्यम आहोत, वाईट झालं तरी आपण माध्यम आहोत. नाही मुख्य त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. त्यांनी ते कर्म केलं तर होईल. तरच होणार. त्यांनी नाही करायचं ठरवलं तर तुम्ही काय करून घेणार? आणि ते काही होईल करू की शकत. नाही हे आपण कुंडलीमध्ये नाही, बघून होईल सांगू की नाही हे तर शकतो. आपण सांगू शकतो पण हा कर्म करेल की नाही हे करेल की तुम्ही नाही नाही सांगू हे नाही सांगू ते शकत. त्याच्यावर आहे. ते त्याच्यावर म्हणजे त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. त्याच्यामुळे श्रेय त्यालाच आहे. काही चांगलं झालं तर चूक आपण झाली फक्त तर आपली आहे. माध्यम, हां, हां. असं समजायचं आणि नाही, पुढे चूक असो किंवा बरोबर आपण माध्यमच आपण आहोत. माध्यम हां. माध्यम चला खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक मी आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते की आपण त्याची येऊन काही माझ्या गरज नाही. सुरुवातीच्या पहिल्या सेशनमध्ये माझ्या चॅनलच्या आपल्यासारख्या विद्वान व्यक्तीचं मार्गदर्शन लाभलं. आणि हे तर मी तुम्हाला नेहमीच त्रास देणार नाही, आहे. ते देत तशी राहा. ऑफलाईन देत असते देत तशी राहा. ऑनलाईन सुद्धा हां, त्रास देत राहा, देणार देत आहे. राहा, देत राहा, देत राहा. आणि मला खूप आवडेल तुम्हाला त्रास द्यायला आणि तुम्ही असं काही छान छान आपल्या पर्समधून पटव्यामधून काही काही छान छान काढून सांगाल. नाही ते मी जे काही सांगतो ना बेटा हे विद्वानांनी अगोदरच सांगितलं. हो पण ते त्यांचं आता वय जास्त एकत्रीकरण झाल्यामुळे काय केलं, झालं की अनेक ग्रंथ वाचायला मिळाले. एकत्रीकरण करून त्यामध्ये तुमच्या अनुभवानुसार तुम्ही सांगताय हे खूप छान आहे ना. त्यामुळे आम्हाला एवढे वर्ष एखादं पुस्तक आपण वाचतो त्यातले 10 मुद्दे जर कोणी काढून दिले तर हे पूर्ण पुस्तक वाचण्यापेक्षा ते 10 मुद्दे आहे की नाही. जसं पेपर काढतात आजकाल मुलं की 10 वर्षाचे 5 वर्षाचे पेपर वाचा, गेसिंग. आणि तेवढं आलं तरी बरंचसं आपल्याला आकलन झालेलं नाही असतं. मग त्याचा पूर्ण आनंद पुस्तक होतो, माणूस हां. वाचतो बरोबर. पूर्ण नंतर पुस्तक वाचण्याची जिज्ञासा असतेच, त्यामुळे ते जिज्ञासा वाचतोच. येते. तर आम्ही सुद्धा असंच करू यापुढेही. धन्यवाद. आणि आपले सगळे पुस्तकं तर माझ्याकडे आहेतच. मी त्याचं जसं तुम्ही म्हटलं की घेतात सगळे आणि वाचत जास्त नाही. नाही ते- पण मी वाचते ते उशीच्या हळूहळू. खाली ठेवतात आणि आपोआप असं येईल असं नाही, असं- हळूहळू वाचते. आणि हळूहळूच वाचावं. हां. हळूहळू वाचावं आणि सुरुवातीचं कंटाळवाणं असं तेच जास्त महत्वाचं असतं. हो प्रास्ताविकामध्ये कारण जे हां, कुठल्या याच्यातनं आपण घर देखील बांधतो ना त्याचा पाया महत्वाचा असतो. अगदी अगदी दिसतं आपल्याला वरचा भाग. हम्म. पाया जर कच्चा असला ना तर तो वरचा भाग दोलायमान होणार आहे. तर घेणार तेवढं आहे. फक्त हां मी म्हणजे तरुण ज्योतिषांना सांगेन की सुरुवातीचं जे आहे ना ते ग्रह वगैरे वाचणं कंटाळवाणं होतं आहे ना. तेच वाचा व्यवस्थित. तरीही ते पूर्ण कंटाळवाणं. वाचा. ते पूर्ण आपल्या- वाचा.
तुम्ही योग घेऊन आपल्या पत्रिकेकडे जायच्या अगोदर त्याला पूर्ण समजून घ्या. आपल्या मग तुम्हाला सहिष्णुतेची कळेल. परीक्षा आहे आणि आपण ते करावं लागतं. करावं. त्यातूनच आपण तयार होतो ना. हो, बरोबर. त्यामुळे बरोबर. त्याच्याशिवाय आपल्याला आकलन हां, होणार बरोबर, नाही बरोबर, नीट बरोबर. आणि सराव होणार नाही. बरोबर. आणि आपले आशीर्वाद आम्हाला नेहमी लाभत राहोत ही आमची नाही, आशा तुमच्यासारखे आहे. असे विद्वान शिष्य मिळाले की आनंद होतो. धन्यवाद. असा यमराजांनी नचिकेताला सांगितलं होतं आहे ना. त्याच्यामुळे चांगला शिष्य काही ते कोणाला शिकवायला नाही आवडत, प्रत्येकाला शिकवायला आवडतं. अगदी आम्हालाही आपल्या तालमीत तयार व्हायला नक्कीच आवडेल. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद. आपल्याला सादर प्रणाम. आयुष्मान भव. धन्यवाद.